नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनातील पहिल्या दिवसाच्या म्हणजेच साहित्य आयामाच्या या दुसऱ्या परिसंवादामध्ये मी जगभरातील सर्व मराठी बांधवांचं स्वागत करतो. तंत्रज्ञान अगदी झपाट्यानं बदलत आहे. प्रत्येक गोष्ट ही एका क्लिकवर उपलब्ध होते आणि आता ती प्रत्येक गोष्ट किती वेगाने आणि सहजतेने उपलब्ध करता येईल याची प्रचंड स्पर्धा लागली. या कोरोना महामारीच्या गेल्या वर्षभराच्या काळात तंत्रज्ञानाचा हा वेग अजूनही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भाषा, साहित्य आणि संवादासारख्या सृजनात्मक विषयांवर तंत्रज्ञानाचा झालेला प्रभाव याचं विश्लेषण करणं आणि वर्तमान व भविष्यात येऊ घातलेल्या नव्या बदलांसाठी सज्ज होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. या परिसंवादाचा विषय आहे भाषा, साहित्य आणि संवादाशी नवतंत्रज्ञान. आणि यामध्ये आपले विचार मांडणारे मान्यवर वक्ते आहेत सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर, लेखक दिग्दर्शक व सध्या स्टोरीटेल मराठीचे स्ट्रीमिंग हेड व पब्लिशर प्रसाद मिराजदार व सुप्रसिद्ध माध्यम तज्ज्ञ डॉक्टर समीरन वाळवेकर. तर परिसंवादाला आपण सुरुवात करूया. परिसंवादाचे पहिले वक्ते अतुल कहाते सर यांच्यापासून. अतुल कहाते सर हे संगणकशास्त्र तज्ज्ञ आहेत आणि माहिती तंत्रज्ञान विषयात देखील ते काम करतात. या विषयातील अध्यापन, संशोधन आणि लेखनाचा त्यांना 18 वर्षांचा अनुभव आहे. विविध संस्थांमध्ये गेली 12 वर्षे ते अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. सिम्बायोसिस विद्यापीठ, पुणे विद्यापीठ येथे 1 दशकाहून अधिक काळ त्यांनी अध्यापन केलं आहे. संगणक क्षेत्रातील विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी इंग्रजीमध्ये 30, मराठीमध्ये 40 अशा पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं आहे. आणि जवळपास 50 विद्यापीठांमध्ये ही पुस्तके पाठ्यपुस्तके म्हणून वापरली जातात. क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी या पुस्तकाच्या 1.5 लाखाहून अधिक प्रतींची विक्रमी विक्री झाली आहे. मराठीमध्ये राजकारण, अर्थशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, इतिहास अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी लेखन केलं आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, इंदिरा एक्सलन्स अवॉर्ड असे मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. तसेच क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे स्कोरर आणि आकडेवारी तज्ज्ञ म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. आजच्या या परिसंवादातील त्यांचा विषय आहे नवतंत्रज्ञानामुळे लेखकाची भूमिकाच बदलेल का. मी आदरणीय अतुल कहाते सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले बहुमोल विचार आपल्यासमोर मांडावे. नमस्कार, मी अतुल कहाते. विश्व मराठी परिषद तर्फे आयोजित केलेल्या पहिल्या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने नवतंत्रज्ञान आणि मराठी भाषा, मराठी साहित्य त्यावर होत असलेले परिणाम आणि या सगळ्या गोष्टींकडे वाचक, लेखक, प्रकाशक, रसिक या सगळ्या व्यवहाराशी संबंधित असलेले लोक या सगळ्यांची भूमिका नेमकी काय असली पाहिजे, काय आहे आणि भविष्यामध्ये त्यात आणखीन काय बदल घडू शकतात अशा अनुषंगाने हा परिसंवाद आयोजित केलेला आहे. तर त्यामध्ये लेखकाची नेमकी भूमिका इथून पुढे काय असणार आहे आणि त्याच्याशी संबंधित असलेले वेगवेगळे पदर, वेगवेगळे आयाम हे कसे असतील आणि काय घडण्याची शक्यता आहे हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न करतो. तर अगदी सुरुवातीला मला नवतंत्रज्ञान या खरं म्हणजे संकल्पनेची थोडीशी व्याप्ती वाढवावीशी वाटते. याचं कारण असं की साहित्य आणि खास करून त्यातही मराठी भाषा आणि मराठीमधलं साहित्य असा जेव्हा आपण विषय अभ्यासायला घेतो तर सर्वसाधारणपणे आपल्या नजरेसमोर 2-3 गोष्टी येतात. एक म्हणजे आपण अलीकडच्या काळामध्ये जे छापील प्रकारचं पुस्तक असतं त्याच्याऐवजी किंडल द्वारे पब्लिश केलेलं पुस्तक किंवा एकूणच ऑनलाईन प्रकारचं पुस्तक अशी नवसाहित्याची व्याख्या करतो. दुसरी गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ऑडिओ बुक्स खूपच लोकप्रिय झालेली आहेत. आपल्याला माहीत असेल की लोक हे सतत वाचायच्या ऐवजी इयरफोन्स लावून जिथे असतील तिथे
प्रवास करत असताना, कदाचित काम करत असताना पुस्तकं वाचण्याऐवजी चक्क ऐकतात आणि त्याला आपण ऑडिओ बुक असं म्हणतो. याच्या जोडीला सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पसरलेली जी सगळी समाज माध्यमं आहेत, म्हणजे फेसबुकपासून जर आपण सुरुवात केली तर त्याच्यानंतर व्हॉट्सॲप, काही प्रमाणामध्ये ट्विटर, अलीकडच्या काळामध्ये इंस्टाग्राम, या सगळ्या माध्यमांची साहित्यावर उमटलेली एक प्रकारची जी मोहर आहे आणि त्याचे अनेक दुष्परिणामसुद्धा आहेत, या सगळ्यांविषयी लोक या संदर्भात बोलतात. आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतला चौथा जो लेखकांच्या आणि प्रकाशकांच्या दृष्टीने असलेला मोठा बदल, तो म्हणजे लेखकांनी मूळ लिखाण हे स्वतः हाताने न लिहिता अलीकडच्या काळामध्ये सरळ कम्प्युटरवर टाईप करणं आणि त्याच्यासाठी युनिकोड मराठीमध्ये असतं, तर त्या फॉन्ट्सचा वापर करणं आणि तिथून ते प्रकाशकाकडे जाईपर्यंत त्यानंतर मुद्रित शोधन, या सगळ्या गोष्टी जवळपास पूर्णपणे ऑनलाईन करता येणं आणि पुस्तक शेवटी छापायला किंवा त्याची किंडल आवृत्ती काढायला जाणं, हा या तंत्रज्ञानामधला चौथा आणि शेवटचा भाग मानला जातो. पण मला याच्या पलीकडे जाऊन हा विषय थोडासा मांडावासा वाटतो. याचं कारण असं की आपण फक्त या मराठी साहित्यापुरता या तंत्रज्ञानाचा विचार समजा क्षणभर केला नाही आणि एकूणच नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय आणि त्याचं साहित्य आणि त्यात पुन्हा मराठी यांच्याशी त्याची जोडणी काय आहे याचा विचार करायचं ठरवलं तर चित्र खूप वेगळं आणि काही अंशी मनोरंजक, काही अंशी थोडंसं घाबरवून सोडणारं सुद्धा आहे असं मला म्हणावंसं वाटतं. म्हणजे याचं एक उदाहरण सुरुवातीला मी सांगतो. आपल्यापैकी अनेक जण अलीकडे घरामध्ये वेगवेगळे व्हॉईस असिस्टंट असं ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आवाजी सहाय्यक, हे वापरतो. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ॲमेझॉन किंवा ॲपल यांच्यासारख्या कंपनीचे किंवा गुगलचे व्हॉईस असिस्टंट्स असतात. म्हणजे ॲमेझॉनची उदाहरणार्थ ॲलेक्सा, ॲपलचं सिरी, गुगल असिस्टंट, या सगळ्या आभासी सहाय्यकांना, म्हणजे ते यंत्रामध्ये बसलेले असतात, ते काही माणसं नसतात, पण आपण त्यांना आवाजी सूचना देऊ शकतो आणि त्या सूचना ते अंमलात आणतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण ॲमेझॉनच्या या सहाय्यकाला विचारलं की आत्ता सध्या तापमान किती आहे, तर पटकन इंटरनेटवरून ती माहिती शोधून आपल्याला तो व्हॉईस असिस्टंट ही माहिती देतो. किंवा अलीकडच्या काळामध्ये याच्या पुढे जाऊन आपण या सहाय्यकाला असंही म्हणू शकतो की मला आणखीन 2 दिवसांनी, समजा मी पुण्यात आहे आणि मला मुंबईला जायचं आहे, तर माझं डेक्कन क्वीनचं तिकीट काढ. तर हा व्हॉईस असिस्टंट आता इतका चाणाक्ष झालेला आहे की तो माझ्यासाठी हे तिकीट काढू शकतो. आता अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे समजा आलेलं असेल तर त्याचे साहित्यावर काय परिणाम होऊ शकतात, तर एक त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो जे खूप गाजलेलं आहे. तर एक इंग्रजीमधलं वाक्य आहे की अशा व्हॉईस असिस्टंटला समजा कोणी एक सूचना दिली की बुक अ 4 स्टार रेस्टॉरंट इन बॉस्टन. आता बुक अ 4 स्टार रेस्टॉरंट इन बॉस्टन अशी सूचना समजा एखाद्या मानवी सहाय्यकाला आपण दिली तर तो माणूस कदाचित आपल्याला काही जुजबी प्रश्न विचारेल आणि ते रेस्टॉरंट बुक करेल. पण इथे जेव्हा आपण या भाषेची गंमत बघतो तर या व्हॉईस असिस्टंटला पहिल्यांदा बुक हा जो शब्द आहे तो बुक म्हणजे पुस्तक का बुक म्हणजे रिझर्व म्हणजे आरक्षित कर या अर्थाचा हे कळत नाही. त्यानंतर अमेरिकेमध्येच बॉस्टन या नावाची 8 गावं आहेत. मग आता नेमकं कुठलं बॉस्टन? आणि जेव्हा आपण 4 स्टार रेस्टॉरंट म्हणतो तर त्याला हे कळत नाही की हे 4 स्टार म्हणजे खरोखरचं 4 मानांकनं असलेलं एखादं रेस्टॉरंट आहे का त्या नावाचं तिथे रेस्टॉरंट आहे. कारण 4 स्टार रेस्टॉरंट अशा प्रकारचे अमेरिकेमध्ये असंख्य रेस्टॉरंट आहेत. आता नेमकं यातलं काय करायचं हे या सहाय्यकाला कळत नाही आणि त्याचा गोंधळ उडतो आणि त्याचे जवळपास 400च्या वर वेगवेगळे अर्थ निघतात. आता ही भाषेतली गंमत समजा साहित्यामध्ये आली, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, या सगळ्या तंत्रज्ञानांचा वापर करून असं म्हटलं जातं की लेखक भविष्यामध्ये साहित्य निर्मिती करू शकतील. म्हणजेच काय, तर अशा प्रकारच्या आवाजी सहाय्यकालाच समजा कोणी सांगितलं उद्या लेखकांनी की मला अमुक अमुक प्रकारची एक कथा लिहायची आहे, समजा मला रहस्यकथा लिहायची आहे आणि त्या रहस्यकथेमध्ये एकूण समजा एक 10 पात्र असली पाहिजेत,
त्याच्यापैकी दोघांच्या कदाचित खल प्रकारच्या छटा असू शकतील. उरलेले समजा आणि लिंग समजा आपण बघितलं त्यातले 5 पुरुष असले पाहिजेत, 5 महिला असल्या पाहिजेत, त्यांचे वयोगट साधारण असे असले पाहिजेत. काही काळानंतर हा आवाजी सहाय्यक या माहितीच्या आधारे आणि आत्तापर्यंत लिहिल्या गेलेल्या असंख्य प्रकारच्या रहस्यकथा आणि इतर सगळ्या कथा यांचा त्याच्याकडे डेटाबेस असेल. या सगळ्याची माहिती गुंफून तो सहाय्यक त्या लेखकाला एक कथा लिहून देऊ शकेल. ही कविकल्पना नाही, ही किंवा ही वैज्ञानिक गोष्ट आपण म्हणतो तशी सुद्धा संकल्पना नाही. आता हे अस्तित्वात येऊ शकतं अशा पातळीला आलेलं आहे. आता असं समजा होत असेल आणि त्याच्यामध्ये मगाच्या वाक्यावरून असंख्य प्रकारचे गोंधळ उडणार असतील, असंख्य प्रकारच्या त्यातनं छटा निघणार असतील, तर आपल्या लक्षात येईल की नुसतं मला एक रहस्यकथा आहे आणि साधारण त्याचं स्वरूप असं असलं पाहिजे अशी सूचना एखाद्या लेखकाने या तंत्रज्ञानाला केली तर त्यातून अक्षरशः शेकडो वेगवेगळ्या प्रकारच्या छटा असलेल्या कथा तयार होऊ शकतात. आता कथा तयार होऊ शकतात म्हटल्यानंतर पुन्हा त्याला असंख्य प्रकारचे वेगवेगळे त्याच्यामध्ये बाज आले. म्हणजे उदाहरणार्थ रहस्यकथा लिहायची म्हटल्यानंतर मराठीत समजा आपण म्हटलं तर कदाचित त्या व्हॉइस असिस्टंटला सांगावं लागेल की म्हणजे आपल्याला जी कथा लिहायची ती बाबूराव अर्नाळकरांच्या पद्धतीची लिहायची आहे का नारायण धारपांच्या प्रकारची लिहायची आहे का गुरुनाथ नायकांसारखी लिहायची आहे का आणखीन कोणासारखी लिहायची. म्हणजे असे सगळे जे कंगोरे आहेत हे कंगोरे आपल्याला तिथे पुरवता येतील आणि यातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता निर्माण होत आहेत तर त्यातून लेखकाची भूमिका नेमकी काय असेल हा प्रश्न खूपच मोठा झाला आहे. म्हणजे मराठीमधलं हे सगळं वाङ्मय तिथे साठवणं, त्या सगळ्याचा डेटाबेस तिथे ठेवणं, त्यातनं अर्थ लावणं आणि हे सगळं त्या व्हॉइस असिस्टंटनं तिथे नेमकं तिथून हुडकून काढणं आणि समजा एक कथा लिहिणं हा प्रकार अर्थातच इतका सोपा नाही आहे. त्याचे आत्ता तरी तांत्रिक भाग असे उपलब्ध नाही आहेत. पण इंग्रजीमध्ये काही अंशी हे शक्य झाले. म्हणजे याचं एक उदाहरण म्हणून सांगायचं तर काही वर्षांपूर्वी, आणि ही घटना बरीच जुनी आहे, म्हणजे याला जवळपास 10 वर्ष होऊन गेलेली असतील. आपल्याला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये आपण असं म्हणतो की लोकांचा एकूण अटेन्शन स्पॅन जो आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू शकण्याची क्षमता ही सातत्याने घटते आहे. नव्या पिढीमध्ये तर आपण ते बघतोच, कारण सातत्याने त्यांच्या हातामध्ये कुठलं ना कुठलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट किंवा डिव्हाइस असतं. पण आपल्या सगळ्यांची सुद्धा ही क्षमता खूप घटते आहे. म्हणजे हा प्रश्न इतका सार्वत्रिक झालेला आहे की कुणाला एखादं पानसुद्धा पूर्ण वाचावं असं वाटत नाही. अशा प्रकारची धक्कादायक माहिती अनेक मानसशास्त्रज्ञ आणि अभ्यासक आपल्याला देतात. अशा पार्श्वभूमीवर जपानमध्ये एक प्रयोग करण्यात आला. तर तिथे काय म्हटलं गेलं की ट्विटरवरून आपण कथा लिहू शकू का. आता ट्विटरवरून कथा लिहू शकू का हे कसं करायचं. तर एका लेखकाने त्यातला सुरुवातीचा काहीतरी भाग लिहिला आणि त्यावेळेला तर ट्विट आपण किती शब्दांचं अक्षरांचं करू शकतो यावर खूपच मर्यादा होत्या. नंतर त्या थोड्याशा सैल झाल्या. त्या मर्यादा असतानाच्या काळामध्ये एका लेखकाने त्याच्यामध्ये थोडासा मजकूर लिहून तो ट्विट केला. तो वाचून दुसऱ्या एका माणसाने त्याच्यात भर घातली, तिसऱ्याने त्याच्यात भर घातली, चौथ्याने त्याच्यात भर घातली, काही जणांनी त्याच्यात दुरुस्त्या केल्या. असं करत करत त्याची काही काळानंतर एक लघुकथा तयार झाली. म्हणजे आता हे ज्याला आपण कोलॅबोरेशन म्हणतो किंवा एकत्रितरित्या काम करणं हे किती सूक्ष्म पातळीवर व्हावं. म्हणजे सहलेखन हे आपल्याला माहिती आहे, 2 किंवा 3 लेखकांनी एकत्र येऊन लिहिणं ही प्रक्रिया तशी आपल्याला नवीन नाही. पण इथे ट्विटरवर काही शब्द किंवा काही अक्षरांचा मजकूर लिहून तो पाठवत राहणं आणि त्यातून एक कथा साकार होणं, आणि नुसतीच ती साकार झाली नाही तर ती कथा खूप लोकप्रिय झाली असं म्हटलं जातं. आणि त्याच्यातनं एक टूम निघाली की लोकांना समजा खूप मोठं वाचायचा कंटाळा येतो, जसं खूप लिहायचाही कंटाळा येत असेल कदाचित लेखकांना. मग लेखकांनी असं छोट्या प्रकारचंच लिखाण करावं आणि त्यांनी ते शेअर करत राहावं, इतरांनी त्याच्यात भर टाकावी. आणि अलीकडच्या काळातला तो एक दुसरा मुद्दा असा झालेला आहे की इंटरनेट हे माध्यम हे दोन्ही बाजूंचं असल्यामुळे, म्हणजे वर्तमानपत्र, TV किंवा आधीची सगळी माध्यमं ही एकतर्फी होती. म्हणजेच आपण फक्त काय आलं एवढं वाचायचं आणि फार तर कधीतरी प्रतिक्रिया द्यायची. ती छापून आली तर आली, नाहीतर आपल्याला तिथे बोलायचा काही अधिकार नाही. अशी माध्यमं असताना इंटरनेटने जो चमत्कार घडवलेला आहे आणि त्याच्यामध्ये खास करून सोशल मीडियानी
की एक माणूस फक्त बोलतो आणि इतर सगळे ऐकतात असं तिथे होत नाही, तर प्रत्येक माणूस तिथे बोलू शकतो. हा परिणाम साहित्यामध्ये कसा साधायचा? तर तिथे समजा लेखकाने एका कथेचं बीज मांडलं, तर त्याच्यावर लोक म्हणू शकतात की आता या कथेने इथून पुढचं जे रूप आहे ते असं घेतलं पाहिजे. कदाचित लेखकाला ते मान्यही नसेल, पण लोक म्हणू शकतात की इथून पुढे आमच्या मते या कथेने असं रूप घ्यावं, अशी कलाटणी घ्यावी. लेखक त्याच्यावर विचार करू शकतो, इतर लोक कदाचित लिहू शकतात आणि असं करत करत एक कथा ही जपानमधल्या उदाहरणाच्या स्वरूपात तुकड्या तुकड्यांमध्ये किंवा इतर लोकांच्या प्रतिक्रिया घेत घेत सावकाशीने साकारत जाणं आणि त्यातनं लेखकाला मूळ अभिप्रेत असलेली कथा आणि प्रत्यक्षात जन्मलेली कथा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असणं, ही उदाहरणं अलीकडच्या काळामध्ये सहजपणे बघायला मिळू शकतात. याच्यामधला दुसरा मुद्दा असा की हे पुन्हा एका खाजगी किंवा एका शहराच्या गावाच्या पातळीवर राहिलेलं नाही आहे. हे खरोखर वैश्विक पातळीवर असल्यामुळे त्याच्यामधल्या काही गोष्टी भारतामधल्या, पुण्यामधल्या, मुंबईमधल्या, महाराष्ट्रामधल्या आणि त्यातले काही पदर हे अक्षरशः कुठल्या तरी वेगळ्या खंडातल्या घटनांचे असू शकतात. तिथला अनुभव हा इथल्या लेखकाला तिथे जाऊन घेणं शक्य होत नाही, पण तिथला माणूस त्याच्या परीने याच्यामध्ये भर घालू शकतो आणि यातनं अशी काही नाट्यमय प्रकारची कथा, कादंबरी, कविता काहीही तयार होऊ शकते, ज्याचा आपण आजच्या घडीला अंदाजसुद्धा बांधू शकत नाही. तर त्यामुळे लेखकाची ही जी भूमिका आत्तापर्यंतची होती की लेखकाने शांतपणे एक चित्ताने बसून लिहायचं, त्याला वेळ लागेल तेवढा वेळ घ्यायचा, मग ते सादर करायचं, त्याच्यावर संपादकीय संस्कार होतील, मग ते सादर केलं जाईल, हे मला वाटतं हळूहळू कालबाह्य होत जाणार आहे. याच्या जोडीला एक अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत चाललेलं जे तंत्रज्ञान आहे त्याचा इथे मला उल्लेख करावासा वाटतो. त्याला ऑगमेंटेड रियालिटी किंवा AR असं म्हणतात आणि याचा सुद्धा साहित्यावर खूप परिणाम होईल असं मला वैयक्तिकदृष्ट्या वाटतं. याचं कारण असं की हे ऑगमेंटेड रियालिटी चं जे तंत्रज्ञान आहे तर त्याच्या मुळाशी दुसरं जे तंत्रज्ञान होतं तर ते तंत्रज्ञान होतं व्हर्च्युअल रियालिटीचं, म्हणजे ज्याला आपण आभासी प्रकारचं सत्य म्हणतो. म्हणजे ते सत्य आहे असं वाटतं पण ते सत्य नसतं, कारण ते आभासी असतं. तर याचं उदाहरण आपल्याला ज्युरॅसिक पार्क या चित्रपटामध्ये बघायला मिळालेलं होतं आणि त्यावेळेला मला आठवतंय हा चित्रपट बघितल्यानंतर काही जण इतके तो बघितल्यानंतर अक्षरशः गांगरून गेलेले होते की त्यांना हे कळत नव्हतं की हा डायनासोर खरा होता का नाही. म्हणजे इतक्या खऱ्या पद्धतीने ते साकार केलेलं होतं की डायनासोर इकडे तिकडे धावतायत, लोकांना घाबरवून सोडतायत, रस्त्यावर येत आहेत आणि काही लोकांना खरोखर वाटायला लागलं की हे जिथे शूटिंग केलेलं आहे किंवा चित्रण झालेलं आहे त्या ठिकाणी हे डायनासोर खरोखर होते आणि त्यांचं हे खरोखर चित्रण घेतलेलं आहे. इतक्या सुंदर प्रकारे हा आभास तयार केलेला होता. तर या सगळ्या तंत्रज्ञानाला व्हर्च्युअल रियालिटी असं म्हणतात, म्हणजे आभासी पण आपल्याला खरं वाटतं असं. आणि त्याच्या जोडीला आता पुढचं जे पाऊल आलेलं ते ऑगमेंटेड रियालिटी. ही इतकी भन्नाट संकल्पना आहे की व्हर्च्युअल रियालिटीमध्ये आपल्याला समोर जे चाललेलं आहे ते आभासी आहे हे कळत नाही, आपल्याला ते खरं वाटतं. ऑगमेंटेड रियालिटीमध्ये ते तर असतंच, पण आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी होतो. म्हणजे एक याचं व्यावसायिक उदाहरण थोडक्यात सांगतो की समजा एखाद्या माणसाला गोव्याला जायचं आहे, पण समजा आता करोनाच्या काळामध्ये किंवा परवडत नाही म्हणून वेगवेगळ्या कारणांमुळे त्याला तिथे जाता येत नाही आहे. या ऑगमेंटेड रियालिटीच्या साहाय्याने तो विशिष्ट प्रकारचे असे गॉगल्स घालू शकतो, हेडफोन्स घालू शकतो आणि त्रिमितीय किंवा 3D यंत्रणा त्याला बसवली जाते म्हणजेच छोटीशी यंत्र असतात, ती जोडली गेली की समजा त्या माणसाने समजा आपला पाय हलवला तर तो पाय हलवल्यानंतर त्याच्या पायाला गोव्याची वाळू जशी लागेल समुद्र किनारची तशी वाळू त्याला लागते. कानात त्याला तिथलं खरोखरचं गोव्याचं समुद्राचे जे तिथले आवाज येत असतील ते आवाज यायला लागतात आणि खरोखर तो त्या तिथे मिसळलेला आहे. म्हणजे ते गोव्यात कोणी एखादा माणूस चालत असेल तर हा माणूस त्याच्याशी बोलू शकतो जसा काय तो समोरच उभा आहे. म्हणजेच त्याच्यामधलं पार्टिसिपेशन ज्याला म्हणतात, सहभाग, हा या ऑगमेंटेड रियालिटीमध्ये असतो. आता हे तंत्रज्ञान समजा लिखाणामध्ये आलं तर काय होईल विचार करा. म्हणजे लेखक लिहितोय, लिहित असतानाच तो त्याच वेळेला अनेक जणांची गप्पा मारतोय. इतकंच नव्हे
त्याला समजा एखादा प्रसंग कुठला तरी अमेरिकेतला लिहायचा आहे, पण त्याला तिथे नेमकं काय हे माहीत नाही आहे, तर तो म्हणतो की मला न्यूयॉर्कमध्ये घेऊन चल, आत्ता तिथे काय चाललं आहे बघायचं आहे. तर न्यूयॉर्कच्या रस्त्यावर तो फेरफटका मारल्यासारखा मारतो, घरातल्या घरात. म्हणजे तो चालतो स्वतःच्या घरी, पण त्या यंत्रणेमुळे त्याला असं वाटतं की तो न्यूयॉर्कच्या त्या ठिकाणी आत्ता आहे आणि तिथे प्रत्यक्ष जे घडतंय तो ते अनुभवू शकतो. आता हे सगळे अनुभव त्याच्या लिखाणामध्ये येणार असतील आणि इतकंच नव्हे तर त्याच वेळेला तो तिथल्या लोकांशी बोलू शकेल, ते लोक काय बोलतायत हे तिथे येऊ शकेल. अशा प्रकारच्या ज्या कल्पना आहेत, म्हणजे एका बाजूला यंत्रांनीच आपल्याला लिखाण करून देणं आणि दुसरीकडे लेखकांनी सर्वसमावेशक म्हणजेच फक्त नुसतं कुठल्या तरी गोष्टीचं बसून केलेलं चिंतन किंवा तिथे काय घडलेलं असेल अशी संकल्पना न मांडता प्रत्यक्षात तिथे शिरल्यासारखं शिरून लिहिणं, या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतील आणि त्या यायला लागलेल्या आहेत, त्यातून काय निर्माण होईल हे सांगणं खूप अवघड आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लेखकाची भूमिका ही या पुढच्या काळात खूप वेगळी असणार आहे. ज्यांना लेखन करायचं आहे त्यांनी या सर्वसमावेशक प्रकारचे अनुभव घेऊन केलेलं लिखाण कसं समृद्ध होईल याचा विचार केला पाहिजे. अन्यथा आत्ताचं ज्या प्रकारचं लिखाण केलं जातं हे आणखीन काही वर्ष चालेल, पण त्यानंतर ते निश्चितपणे कालबाह्य होईल याविषयी मला शंका वाटत नाही. आणि म्हणून थांबण्याआधी एक शेवटचं सांगावंसं वाटतं ते असं की नवतंत्रज्ञानाची व्याख्या ही फक्त किंडल ई-बुक किंवा आवाजी प्रकारचं पुस्तक ऐकणं अशा गोष्टींपुरती मर्यादित न ठेवता खरोखर नवीन जे तंत्रज्ञान आहे आणि त्याचा आवाका इतका मोठा आहे त्याचं नेमकं आपल्या साहित्याशी आणि लिखाणाशी त्याचा काय संबंध जोडता येईल असा जर का आपण विचार केला तर मला वाटतं या नवतंत्रज्ञानाचं खरं गूढ हे आपल्याला लागू शकेल. तर या निमित्ताने मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी विश्व मराठी परिषदेचे आभार मानतो आणि या परिसंवादातल्या इतर वक्त्यांचे सुद्धा विचार तुमच्याप्रमाणेच ऐकायला मीही उत्सुक आहे एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद सर. माणसाला प्रत्यक्ष सहभागी करून घेणाऱ्या आभासी जगताची म्हणजेच ऑगमेंटेड रियालिटीची झलक दाखवून तुम्ही तंत्रज्ञानामुळे बदललेल्या सृजनशील निर्मितीच्या आवाक्याची व्याप्ती आणि या विषयाची खोली व उंची खूप मोठी असल्याचं दाखवून दिलं आहे. अटेन्शन स्पॅन कमी असणाऱ्या अशा या जगतामध्ये आणि एका क्षणात प्रतिक्रिया देण्यासाठी आत्ताच्या वाचक आणि प्रेक्षक वर्गाला आपल्या सृजनशील निर्मितीने बांधून ठेवण्याचं लेखकाने त्याला अभिप्रेत असणारं मूळ लिखाण करावं की प्रतिक्रिया आणि प्रतिसादाचा विचार लक्षात घेऊन वेगळी निर्मिती करावी असा विचार लेखकाला करावा लागणार आहे. यासारखे सर्व मांडलेले मुद्दे आपण नक्कीच हा परिसंवाद पाहणाऱ्या लोकांना समृद्ध करतील यात शंका नाही. यानंतर परिसंवादातील आपले विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो परिसंवादातील पुढील वक्ते डॉक्टर दीपक शिकारपूर यांना. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी म्हणून डॉक्टर शिकारपूर हे राष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. अभियांत्रिकीची पदवी, व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची टाटा उद्योग समूहापासून सुरुवात केल्यानंतर तिथं 16 वर्षे विविध पदे भूषवली. त्यानंतर तंत्र उद्योजक होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सध्या ते कायनेटिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे संचालक आहेत. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे नियामक मंडळ, मुख्यमंत्री विशेष सल्लागार मंडळ, तंत्र शिक्षण मंडळाचे IT बोर्ड हे अभ्यास मंडळ अशा अत्यंत महत्त्वाच्या स्तरांवर त्यांची आजवर नेमणूक झाली आहे. वीर सावरकर पुरस्कार, रँगलर परांजपे पुरस्कार, शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार, सिलिकॉन व्हॅली IT आयकॉन असे मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ग्रामीण व निमशहरी भागातील मराठी नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञान कसं वापरता येईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांची आजवर 41 पुस्तके प्रकाशित झाले असून समुपदेशन, व्याख्याने, स्तंभलेखन अशा विविध माध्यमातून ते युवा पिढीला मार्गदर्शन करत असतात. आजच्या या परिसंवादातील त्यांचा विषय आहे साहित्य आणि भाषा निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाचे सहाय्य आणि हस्तक्षेप. मी आदरणीय डॉक्टर दीपक शिकारपूर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार आपल्यासमोर मांडावेत.
नमस्कार. भाषा संवाद आणि त्यातील नवतंत्रज्ञान ह्या परिसंवादात आज मी माझे विचार विश्व साहित्य संमेलनात व्यक्त करत आहे. आज आपण एका संघर्षमय परिस्थितीतून जग जात आहे. त्याच्यामध्ये मराठी माणूस अपवाद नाही. कोविडमुळं आपल्या अर्थव्यवस्थेवर अनेक गोष्टी परिणाम घडलेले आहेत. पण त्यामुळं सर्वजण फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम होम, लर्न फ्रॉम होम आणि त्यामुळं या ना त्या कारणांनी घरकोंबडे झालेले आहेत. पूर्वी घरकोंबड्या व्यक्तीला वेगळ्या प्रकारे बोललं जायचं, पण आता सर्वच लोक घरात असल्यामुळं त्यांना अनावधानाने किंवा परिस्थितीमुळं या परिस्थितीशी जुळवून घ्यायची क्षमता प्राप्त झालेली आहे. संगणक उद्योग अनेक वर्ष तंत्रस्नेही करण्यासाठी मराठी वाचकांना, प्रकाशकांना आणि सर्व साहित्य निर्मितीतील घटकांना आवाहन करत होता आणि त्या दृष्टीनं काही आश्वासक सुरुवात पण झाली होती. पण ह्या कोविडच्या मुळं ही प्रक्रिया अतिशय वेगानं घडली. कळत नकळत सर्व घटक तंत्रस्नेही झाले. स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट PC आणि इतर सर्व उपकरणं ही आपल्या जीवनाचा आता अंगभूत भाग बनलेली आहेत. अनेक वेळा आपण म्हणतो की कुठल्याही परिस्थितीतून जेव्हा आपण जातो तेव्हा त्या परिस्थितीतून आलेले अनुभव हे नकळत आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या सवयीचा भाग बनतात. एक उदाहरण म्हणून मी 20 वर्षापूर्वी एका घडलेल्या घटनेचा उल्लेख करेन. आपल्याला 9/11ला अमेरिकेत काय घडलं ते माहिती आहे. त्या घटनेच्या आधी सुरक्षा हा एक अतिशय थेट आणि फार गांभीर्यानं न घ्यायचा विषय होता. मी प्रथम जेव्हा 90च्या दशकात अमेरिकेला गेलो होतो तेव्हा विमान प्रवासात माझ्या शेजारी एक व्यक्ती बंदूक घेऊन बसला होता आणि मला त्यावेळेला वाटलं होतं की हे काय चाललेलं आहे. पण मग त्यावेळेला मला सांगण्यात आलं की अमेरिकेमध्ये हे अलाउड आहे, म्हणजे हे चालतं. पण 2001 नंतर ही सर्व परिस्थिती बदलली. सुरक्षा हा आपल्या जीवन पद्धतीचा एक अंगभूत घटक बनला आणि मग तुम्हाला CCTV कॅमेरे, एक्स-रे स्क्रीनिंग आणि इतर अनेक प्रकारचे सुरक्षा घटक हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य भाग बनले. जी गोष्ट सुरक्षेच्या बाबतीत 2001 नंतर घडली तीच गोष्ट व्हर्च्युअलायझेशन आणि निशुद्धीकरण म्हणजे ज्याला आपण निर्जंतुकीकरण म्हणतो, ह्या दोन्ही बाबतीत 2021 नंतर घडणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला तंत्रस्नेही आपण बनलेलोच आहोत. म्हणजे मी असं म्हणतो की आता सर्व वाचक आणि सर्व घटक हे आता तंत्रस्नेही बनलेले आहेत. त्यांना सर्व गोष्टी उपकरणात वाचायची सवय लागलेली आहे. अनेक महिने सर्व वृत्तपत्रही आपल्याला आपल्या उपकरणावरच वाचायला लागायची आणि त्यामुळं डिजिटल पेपर हे आपल्याला आता कळलेलं आहे. त्याचबरोबर लेखकांना ही एक नक्कीच आव्हानात्मक गोष्ट होती, पण तीसुद्धा त्यांच्या दृष्टीनं पर्वणी आहे. कारण आपल्या पूर्ण साहित्य निर्मितीमध्ये लेखक, प्रकाशक, वाचक हे 3 वेगळे घटक होते आणि लेखक आणि वाचक ह्यांच्यामध्ये मोठं अंतर होतं आणि ते भरून काढण्यासाठी परिसंवाद आणि चर्चा हा एकमेव मार्ग होता. आता माझी जवळजवळ 41 पुस्तकं झाली आहेत, पण मी थेट वाचकांना अजून फारसा भेटलेलो नाही. म्हणजे मी अनेक संमेलनात जातो, अनेक संगणक परिषदात भाग घेतो, तिथं जे वाचक भेटतात तसंच. पण आता अशी परिस्थिती झालेली आहे की मला जे व्यक्त व्हायचं आहे ते विचार मी निर्माण करू शकतो आणि त्यामुळं ह्या निर्मितीला, ह्या सृजनशीलतेला ह्या सध्याच्या परिस्थितीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझ्या मनात जे विचार आहेत किंवा कुठल्याही लेखकाच्या मनात जे विचार आहेत ते सहज व्यक्त करू शकतो. त्याला माध्यमाचं बंधन नाही. जर आपण त्या व्यक्तीला व्यवस्थित प्रशिक्षण दिलं तर तो DTP म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंग, टायपिंग या सर्व गोष्टी स्वतः करू शकतो. आणि आपण जसं कागदावर सफाईनं लिहित होतो पूर्वी, तीच गोष्ट आता आपल्याला परत नव्याने शिकून डिजिटल माध्यमात आणायची आहे. आणि डिजिटल माध्यमात लेखन करणं हे आता काही फार मोठं कौशल्य राहिलेलं नाही. अनेक लोक परिस्थितीमुळं हे आणि विशेषतः ज्याला मी सोशल मीडिया जी टूल्स आहेत त्याचा मी जास्त उल्लेख करीन की व्हॉट्सॲपसारख्या टूलवर लांब लांब आपण मेसेजेस टाईप करायला शिकलो. आता ते जर तुम्हाला जमतं तर तुम्हाला साहित्य निर्मिती करणं फारसं अवघड नाही. काही टूल्स ज्यांची मी नावं मुद्दामून घेत नाही, पण ती जर तुम्ही डाउनलोड करून घेतली, अनेक ॲप्स उपलब्ध आहेत.
ते झालं तर तुम्ही लेखन हे अगदी स्मार्टफोनवर किंवा टॅबलेट पीसीवर किंवा लॅपटॉपवर किंवा संगणकावर करू शकता. त्याच्यामध्ये अजून एक चांगला घटक घडलेला आहे, तो म्हणजे संवादाचं माहितीत आपोआप रूपांतर करणं, ज्याला ऑडिओ टू टेक्स्ट म्हणतात, ते सुद्धा आता सहज शक्य झालेलं आहे. त्याच्यात सुमारे 90% अचूकता ही आता तंत्रज्ञानाने अचीव केलेली आहे. आणि ही मॅच्युरिटी ह्यामुळं अनेक लोक ज्यांना पूर्वी असं वाटत होतं की आपण संगणकावर माहिती कशी निर्माण करायची, त्यांच्या दृष्टीनं ही सर्व आयुधं ही अतिशय उपयुक्त आहे. आता आपण बघितलं की आपण माहिती निर्माण करू शकतो, लेखक स्वतःचं साहित्य निर्माण करू शकतो. त्यासाठी त्याला खूप डेस्कटॉप पब्लिशिंग किंवा प्रकाशनाची फारशी गरज नाही. थोडंसं त्यांनी एडिटिंग केलं की त्याचं साहित्य निर्माण होतं. मग दुसरा भाग राहिला तो म्हणजे साहित्य निर्माण केल्यानंतर ते लोकांपर्यंत पोचवायचं कसं. त्याचे पण अनेक साईट्स उपलब्ध आहेत. ब्लॉगस्पॉटचे ब्लॉग्स आहेत किंवा अनेक अशा साईट्स आहेत की जिथं तुम्ही तुमचं पूर्ण लेखन हे प्रमोट करू शकता. आणि इथं डिजिटल मार्केटिंग हा एक महत्त्वाचा पर्याय सर्व लेखकांना आणि सर्व व्यक्तींना उपलब्ध आहे. डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर यामुळं आपण जे आपले विचार व्यक्त केलेले आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत मांडू शकता. त्याला जर कुणी तुम्हाला संपर्क साधला तर त्या व्यक्तीला तुम्ही पूर्णपणे आपलं वाङ्मय देऊ शकता. आणि अशा पद्धतीचं जसं आपण सिनेमामध्ये बघतो की एक ट्रेलर असतो आणि पूर्ण सिनेमा असतो, तर आपण आपल्या पुस्तकाचा ट्रेलर मोफत कुठल्या तरी साईटवर लोड करू शकता, ज्या योगे आपल्या वाचकाला कळेल की हा लेखन उद्योग हा कुठल्या साहित्य निर्मितीचा आहे. आणि त्यानंतर त्यांनी जर आपल्याला पूर्णपणे आर्थिक व्यवहार पूर्ण केले तर ई बुक हे अतिशय माफक प्रमाणात आणि माफक किमतीत हे वाचकापर्यंत जाऊ शकतं. आणि हे लेखकाला स्वतः करायची गरज नाही, कारण इतर अनेक अशा साईट्स निर्माण झालेल्या आहेत की जे हे काम लेखकाच्या वतीनं करतात, ज्याला आपण ई प्रकाशक म्हणू शकतो. आणि त्यामुळं कळत नकळत व्हर्च्युअलायझेशनमुळं सर्वच जणं ई झालेले आहेत. पूर्वी मी असं म्हणत असे की आय टीत जगायचं असेल तुम्हाला तर आय टीचा अंगीकार करा. हे वाक्य मी 2001 साली बोललो होतो, पण 2021मध्ये हे आता सत्यता झालेली आहे त्याची. कळत नकळत सर्वांनाच आय टीचा अंगीकार करायला लागलेला आहे. आणि त्यामुळं ही जी गोष्ट आपण बघितली की निर्मिती आणि लोकांचा माहितीचा प्रसार हे संगणकाच्या माध्यमातून नवतंत्रज्ञान अतिशय सहज करत आहे. यामुळं तरुण पिढीसुद्धा ह्या साहित्य निर्मितीकडं नक्कीच आकर्षित होईल. कुठल्याही संघर्षमय काळातनं आपण गेलात तर नवीन संधी येतात. आता दुनिया मेरी मुठ्ठी में म्हणजे जग आपल्या एका तंत्रज्ञानामुळं आपल्या एका क्लिकवर आलेलं आहे. त्यामुळं पूर्वीच्या भौतिक माध्यमात पुस्तकं ही फक्त भौगोलिक भाषात सीमित होत होती आणि अनेकांना कळत नव्हतं की आपण पुस्तकं ही वाचायची कशी. आता ई बुक आणि इंटरनेटच्या माध्यमातून इंटरनेटने भूगोल इतिहास जमा करून ठेवलेला आहे. त्यामुळं आपण जे विचार मांडता ते जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून कुठलाही वाचक त्याच्या सवडीनं बघू शकतो, त्याच्या सवडीनं ऐकू शकतो. आणि त्या दृष्टीनं मी असं पण म्हणू इच्छितो की एकत्रीकरण हा या तंत्रज्ञानाचा परवलीचा शब्द आहे. एकत्रीकरण हे अनेक पातळीवर होते, म्हणजे उपकरणांचं एकत्रीकरण होते, त्याचबरोबर माध्यमांचं एकत्रीकरण पण होते. म्हणजे माहिती, ध्वनी आणि चलचित्रण ही 3 वेगवेगळी माध्यमं 2015पर्यंत होती. म्हणजे माहिती म्हणजे ती पुस्तकी स्वरूपात होती, ध्वनी म्हणजे आपण ऑडिओ किंवा कुठल्या तरी रेकॉर्डेड स्वरूपात होता, आणि जोपर्यंत व्हिडिओ अपलोड होत नाहीत तोपर्यंत चलचित्रीकरण होत नव्हतं. पण आता ही तिन्ही अतिशय वेगानं एकत्रित होत आहेत आणि लेखकांनीसुद्धा ह्याचा मागोवा घेतला पाहिजे. आपण आपले माहितीच्या मर्यादित स्वरूपात विचार मांडावेत. अजून जास्त माहिती हवी असेल तर ती आपण ऑडिओ माध्यमातून घ्यावी. अशी पण अनेक ॲप्स उपलब्ध आहेत की जी आपण देता ती माहिती त्याचं ध्वनीत रूपांतर करतात. कारण अनेक वाचकांना असा अनुभव आहे की गोष्टी किंवा साहित्य ऐकलं तर ते सहज समजतं आणि ते तुम्ही कुठेही आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकता. पूर्वी वॉकमन नावाचं इन्स्ट्रुमेंट सोनीने तयार केलं होतं आणि संगीत हे आपण कुठेही घेऊन जाऊ शकत होतो. तसं आपण साहित्य हे मुद्रित स्वरूपात तर आहेच, त्याचबरोबर ध्वनी स्वरूपात कुठेही घेऊन जाऊ शकता. अधिक माहिती जर आपल्याला द्यायची असेल एखाद्या गोष्टीची, आता मी ह्याचं उदाहरण म्हणून प्रवास वर्णनाच्या साहित्याचा उल्लेख करीन. पूर्वी प्रवास वर्णनं ही फक्त फोटो आणि माहिती या 2च माध्यमाला मर्यादित होती.
आता त्याला जर आपण व्हिडिओचं एक अतिशय शक्तिशाली परिमाण जर त्याच्यात आपण अंगीकारलं, तर जी गोष्ट आपण बघितली त्याची चलचित्र आणि त्याच्यावर असणारी अजून जास्त माहिती ही एखाद्या QR कोडसारखी जर दिली आणि वाचकांनी जर त्या ठिकाणी क्लिक केलं, तर त्याला त्याच्याविषयी अजून जास्त माहिती मिळू शकेल आणि वाचक हा अजून जास्त संतोष होईल त्याचा. त्या आपण ज्या उद्देशाने साहित्य निर्माण करत आहोत तो उद्देश म्हणजे काय, तर वाचकापर्यंत आपले विचार पोचवायचे आणि त्याला जी माहिती पाहिजे ज्या विषयावरची ते आपल्याला माहिती असलेली जास्तीत जास्त स्वरूपात ती त्यांना द्यायची. ही प्रक्रिया ही व्हर्च्युअलायझेशन आणि नवतंत्रज्ञानामुळं अतिशय वेगानं घडेल आणि ह्या सर्व गोष्टींचा अंगीकार करणं, त्याचं प्रशिक्षण करणं आणि आपण तंत्रस्नेही होणं हेच आपल्याला आता करायचं आहे. ज्या व्यक्तींना या गंगेत सहभागी व्हायचे त्यांनी ह्यापासनं पळता कामा नये. ही गोष्ट पोहण्यासारखीच आहे. पाण्यात पडलं की पोहायला येतं, ठीक आहे, थोडा काळ संघर्ष करायला लागतो, पण एकदा तुम्हाला सफाईदार पोहता आलं की ते कौशल्य तुमच्याबरोबर आयुष्यभर राहतं. तंत्राचं असंच आहे. तुम्ही जर हे तंत्र अंगीकारलं, सुरुवातीला काही तुम्हाला अडथळे येतील, प्रशिक्षणासाठी तुम्हाला वाटेल की हे अवघड आहे, पण एकदा तुम्हाला हे जमलं तर अनेक लोक हे सहज अंगीकारू शकतात. याला वयाची अट नाही. 10 वर्षापासून 90 वर्षापर्यंत व्यक्ती कुठल्याही प्रकारे या सर्व तंत्रज्ञानाचा फायदा घेऊ शकतात. पूर्वी व्हिडिओ कॉल्स, व्हिडिओ कॉन्फरन्स हे अवघड होतं. लोकांना असं वाटत होतं की ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन हे अवघड आहे, पण आता अनेक तंत्रज्ञानाची टूल्स उपलब्ध आहेत, ॲप्स उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टींचा आपण फायदा करून घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं की मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ मिळवून द्यायचं काम आज हे संमेलन तर करतच आहे, पण तंत्रस्नेही झालेले वाचक, तंत्रस्नेही झालेले लेखक हे नक्कीच ह्याला अजून जास्त समृद्ध करतील आणि सर्व वाचक त्यांना नवीन विषय सापडतील ह्या गोष्टींमुळं. अनेक लोक मला माहिती आहेत की लॉकडाऊनवर नवीन साहित्य निर्माण करत आहेत आणि त्याचमुळंच ह्याच्यातनं नवीन नवीन गोष्टी निर्माण होतील. काहींची पुस्तकं तयार होतील, काहींच्या शॉर्ट फिल्म्स तयार होतील, काहींच्या पुस्तकांवर किंवा त्यांनी ज्या विचार व्यक्त केलेत त्याच्यावर कदाचित TV सिरियल्स निघू शकतील, चित्रपट निघू शकतील. ही सर्व अभिव्यक्तीचीच साधनं आहेत आणि ही सर्व अभिव्यक्तीची साधनं जर एका तंत्रज्ञानाने जर त्याचं एकत्रीकरण करत होत असेल तर ह्या सर्वांनी एकत्र विचार करायला काय हरकत आहे. कारण आपण अशा प्रकारचे आपण असं म्हणूया, ज्याला इंग्रजीमध्ये कंपार्टमेंट हा शब्द आहे, आपण हे कप्पे तयार केलेले आहेत की एक लेखक हा एक कप्पा, मग निर्माता हा एक अजून एक कप्पा, प्रकाशक हा तिसरा कप्पा, अभिनेता हा चौथा कप्पा, निर्माता हा अजून एक कप्पा, मग हे सर्व येऊन दूरचित्रवाणी आणि इतर माध्यम हा एक अजून एक 6वा कप्पा. ह्या सर्व कप्प्यांना एकत्र व्हावंच लागेल, कारण शेवटी त्यांचा प्रश्न हा अर्थव्यवहाराचा आहे. त्याचबरोबर उत्तमोत्तम साहित्य जर वाचकांना विविध अभिव्यक्तीच्या साधनातून जर मिळत असेल तर त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन एक मोठं व्यासपीठ तयार करावं आणि मराठी भाषेला जास्तीत जास्त समृद्ध करावं. कारण एखाद्या लेखकाने केलेले विचार आणि त्यांनी जे अभिव्यक्ती केलेली गोष्ट किंवा त्यांनी केलेला संवाद याच्यामध्ये जर एखाद्याला वाटलं की आपण हे अजून पुढं नेऊन याचं विस्तृत रूपांतर करून एका मोठ्या फिल्ममध्ये किंवा चित्रपटात रूपांतर करू शकतो, तर ही प्रक्रिया आता अतिशय सोपी झालेली आहे. संवाद लिहिणं आणि पटकथा करणं हे जरी लागत असेल तरी लेखक हे सरावाने नक्कीच करू शकतो किंवा त्याला जर वाटलं की अजून कोणाची तरी मदत घ्यावी तर हे आपण करू शकतो. मला असं वाटतं की 2022 नंतर आपण हे माध्यम अतिशय सशक्त आणि अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेलं बघू आणि यामुळं फक्त मराठी वाचकांचाच नाही तर सर्व स्थानिक भाषांचा पण फायदा आहे. कारण अनेक ठिकाणी मी बघितलेलं आहे की आंग्ल भाषा आणि स्थानिक भाषा आणि राष्ट्रभाषा ह्याच्या तिघांच्यामध्ये स्पर्धा असते. तर ही स्पर्धा असावी किंवा नसावी हा वेगळा मुद्दा आहे, पण स्थानिक भाषा मराठीसारख्या या कुठल्याही भाषेपेक्षा कमी नाहीत. इथं अतिशय आपल्या मातीमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण करू शकणारे लेखक आहेत, पण ते कदाचित छोट्या गावात असतील किंवा खेडेगावात असतील. त्यांनासुद्धा आता तंत्रस्नेही बनलं पाहिजे आणि त्यातले अनेक लोक बनले पण आहेत आणि अशा व्यक्तींचं थेट मराठी मातीतलं रांगडं वाङ्मय हे आता जगाच्या पुढं नक्कीच येऊ शकतं आणि अशा प्रकारचे अनेक प्रयोग यशस्वी झालेले आहेत. एक छोटी गोष्ट जी तुम्ही कदाचित वाचली असेल
की डिसेंबरमध्ये रणजित दिसले ह्या माळशिरस तालुक्यातील एका शिक्षकाला ग्लोबल टीचर 7 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि याचा साधा अर्थ असा की तुम्ही जगात कुठेही असा, कुठल्याही भागात असा, जर तुमचे विचार आणि तुमची धारणा जर जागतिक असेल तर जग तुम्हाला ओळखतं. त्यासाठी भाषेचा अडसर येत नाही, त्यासाठी भावनेचा अडसर येत नाही. फक्त तुमची अभिव्यक्ती आणि तुमचं वाङ्मय हे किती सक्षम आहे आणि त्याला कितपत लोकांना वजन द्यायचं आहे, ह्या गोष्टीवर ह्या सर्व गोष्टी ठरतात. आणि मला खात्री वाटते की आजच्या संमेलनातून अधिकाधिक ह्याच्यात नक्कीच परिक्रमा घडेल. जास्तीत जास्त जसं आपण म्हणतो मंथन पण घडू शकतं. आणि ह्याच्यातनं ज्या गोष्टी पुढे येतील त्याच्यातनं अनेक नवे लेखक, नवे साहित्यिक, नवे प्रकाशक आणि नवे अभिव्यक्ती करणारे वाचक पण तयार होतील. आणि ह्या चोखंदळ वाचकांना आपल्याकडं आणण्यासाठी तंत्रज्ञान तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मदत करत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे लेखक आणि वाचक यांच्यातलं कमी झालेलं अंतर, लेखन, अभ्यास, संदर्भ, त्यांचं विश्लेषण यामध्ये आलेली सुलभता आणि लेखन संपादनात होत असलेली मदत याचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे. लेखकाला आता आपले लिखाण वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशकांवर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि उलट पुस्तकाची जाहिरात, त्याची विक्री आणि वितरण यांची व्यवस्था देखील तंत्रज्ञानानं उपलब्ध करून दिली आहे. लेखन, दृश्य, ध्वनी या माध्यमांचं एकत्रीकरण होत आहे. त्यामुळं आपल्या सृजनशीलतेला आणि एकूणच मराठीला जागतिक व्यासपीठावर नेऊन देण्याची संधी या तंत्रज्ञानानं मिळवून दिली. त्याचा जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर अंगीकार करून प्रभावी वापर करावा हे महत्त्वाचं. तंत्रज्ञान हे सहाय्यकच आहे, पण त्याचा उपयोग कसा करावा हे आपल्या हाती आहे. असे महत्त्वपूर्ण मुद्दे आपण या निमित्ताने मांडले, त्याबद्दल आपले धन्यवाद. सहकार म्हणजे काय? थँक्यू थँक्यू थँक्यू. जिथे हक्काच्या प्रत्येक विटेवर रचला जातो समृद्ध समाज, तो आहे सहकार. जिथे फक्त शहरच नाही तर प्रत्येक गावही सक्षम बनते, तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा. उद्धार हवा तर सहकार हवा. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. शिखर सक्षम सहकाराचं. यानंतर आपले विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो या परिसंवादातील पुढील वक्ते आदरणीय प्रसादजी मिरासदार यांना. प्रसाद मिरासदार सर गेली 30 वर्षे या माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते स्टोरीटेल या स्वीडिश कंपनीसाठी स्ट्रीमिंग हेड व पब्लिशर म्हणून काम पाहतात. पटकथा लेखन व चित्रपटाच्या माध्यमातून 30हून अधिक प्रशिक्षण कार्यशाळात त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं आहे. पत्रकारिता आणि टेलिव्हिजन या क्षेत्रात लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. लोकसत्ता, किर्लोस्कर अशी मासिके, सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर अशा संस्था आणि माध्यमांबरोबर त्यांनी काम केलं. टेलिव्हिजन माध्यमात अल्फा फीचर्स, ETV अशा चॅनलसाठी त्यांनी मालिका केल्या आहेत. दूरदर्शनसाठी पंडित भीमसेन जोशी, द मा मिरासदार यांचे जीवनपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. मेड इन चायना या चित्रपटाच्या पटकथेसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आजच्या या परिसंवादातील त्यांचा विषय आहे साहित्य संप्रेषणाची नवमाध्यमे, अर्थातच ई-बुक, ऑडिओ बुक. मी आदरणीय प्रसादजी मिरासदार यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार आपल्यासमोर मांडावे. नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनाच्या या भाषा, साहित्य आणि संवादाची नवी तंत्रज्ञाने या परिसंवादात मी प्रसाद मिरासदार आता आपल्याशी संवाद साधणार आहे. आणि यात प्रामुख्याने ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्स यांचा वापर लेखकांना कशा पद्धतीने करता येऊ शकेल किंवा एकूणच नवं तंत्रज्ञान हे लेखकांनी कशा पद्धतीने त्याचा फायदा घ्यावा आणि लेखक म्हणून आपलं करिअर कसं एस्टॅब्लिश करावं
किंवा एकूणच आत्ताच्या या नव्या तंत्रज्ञानाचा लेखकांना काय फायदा होऊ शकतो याबद्दल मी या परिसंवादात बोलणार आहे. आपण जर पाहिलं तर तसं पाहिलं तर प्रकाशन व्यवसाय हा गेल्या शतकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये फोफावला म्हणता येईल. विशेषतः स्वातंत्र्यानंतर 60-70च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती भारतामध्ये व्हायला लागली आणि खेडोपाड्यापर्यंत पुस्तकं पोहोचवण्याच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या. शाळा, महाविद्यालय किंबहुना आपल्याकडे महाराष्ट्रात जर पाहिलं तर सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून हे साहित्य, भाषा हे लोकांपर्यंत पोचलं आणि एक सांस्कृतिक वातावरण विशेषतः महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं दिसतं ते साहित्य संमेलनाच्या द्वारे. आणि साहित्य संमेलनाचाही इतिहास खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लोक साहित्य संमेलनाला गर्दी करतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशामधली साहित्य संमेलनं एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रामधली साहित्य संमेलनं ही निर्माण झाली आणि त्याच्यातून एक वैचारिक, सांस्कृतिक आदानप्रदान हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य मानलं जातं, जे इतर भारतामधल्या राज्यांमध्ये फार दिसत नाही. इतकी साहित्य संमेलनात होतात आपल्याकडे, अगदी कामगार साहित्य संमेलनापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांपर्यंत. कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, वेगवेगळ्या गावांची साहित्य संमेलनं असतील, व्यक्तिगत पातळीवर, संस्थात्मक पातळीवर किंवा सार्वजनिक वाचनालय किंवा सार्वजनिक संस्थांनी आयोजित केलेली व्याख्यानं की जवळजवळ वर्षाला 365 दिवस कुठं ना कुठंतरी साहित्य संमेलन चालू असतं. इतकं मोठं सांस्कृतिक आदानप्रदान आपण पाहिलेलं आहे आणि याच्यात प्रामुख्याने पुस्तकांचा मोठ्या प्रमाणावरती व्यवहारही होतो. पुस्तकं वाचलेली असतात, त्याच्यावर परिसंवाद होतात, कथा, साहित्य, कविता, कादंबऱ्या यांचं रसग्रहण होतं आणि एक मोठा कल्चरल सांस्कृतिक व्यवहार हा खूप महत्त्वाचा आपल्याकडे महाराष्ट्रात घडताना आपल्याला दिसतो. पण हे गेल्या शतकामधली जी संपूर्ण उलाढाल आहे, घडामोड आहे सांस्कृतिक क्षेत्रातली, ती 2000 नंतरच्या तंत्रज्ञान किंवा माहिती युग जेव्हा बदललं त्यानंतर आपल्याला बदलताना दिसते. आणि ती कशी प्रामुख्याने तर अगदी सुरुवातीला जेव्हा पुस्तक प्रकाशनाला एक वेगळे आयाम देणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या गोष्टी आल्या, त्या वेबसाईट्सच्या माध्यमातून आल्या, ब्लॉग्सच्या माध्यमातून आल्या, त्याच्यानंतर पॉडकास्टच्या माध्यमातून याला सुरुवात झाली. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं तर टेलिव्हिजन असेल किंवा ही सुद्धा नवीन तंत्रज्ञानच आहेत, माध्यम आहे ज्याच्यातनं साहित्य लोकांपर्यंत पोचवलं जातं किंवा पोचलं जातं. पण माहिती युगाची सुरुवात झाली आणि प्रामुख्याने डिजिटल तंत्रज्ञान हे आपल्याकडे ज्या वेगाने पसरलं तर त्याच्यातनं मोबाईलमध्ये आपल्या हातामध्ये, खिशामध्ये हे थेट साहित्य पोचायला सुरुवात झाली आणि भाषेचा वापरही बदलायला सुरुवात झाली. डिजिटल तंत्रज्ञानामुळे झालं काय की प्रत्येकाच्या हातामध्ये आपण लिहू शकतो अशा प्रकारचं टेक्स्टिंग सुरू झालं. त्यामुळे कुठल्याही कंटेंटवरती प्रतिक्रिया व्यक्त करणं, ते लाईक किंवा डिसलाईक करणं, त्याच्याबद्दलची चर्चा करणं हे मोठ्या प्रमाणावर घडलं, जे एरवी इतर कुठल्याही तंत्रज्ञानाने घडत नव्हतं. पुस्तकांचं काय आपण असं म्हणूया की पुस्तकांच्या वेळात प्रकाशन क्षेत्र जे मोठं झालं त्याच्यामध्ये छपाई तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. कारण तोपर्यंत पोथीबद्ध असणाऱ्या जे साहित्य होतं, विचार होते, ते छपाई तंत्रज्ञानामुळे सर्वत्र पोचले. त्याचमुळे शिक्षणाचंही एवढं मोठं क्रांती आपण घडली असं म्हणता येऊ शकेल. हे गेल्या शतकामधली गोष्ट आहे आणि एक वेगळं व्यावसायिक संपूर्ण स्वरूप निर्माण झालं. लेखक तयार झाले, जे जे वाचत होते ते लिहायला सुरुवात झाली. त्याच्यातनं मग अगदी लेखक आहे, प्रकाशक आहे, मुद्रक आहे, तिथपासून प्रूफ रीडर आहे, बाइंडर आहे, अशी एक संपूर्ण साखळी उद्योगाची निर्माण झालेली दिसते आणि ज्याच्यातनं पुस्तकं वितरण, प्रकाशन हा एक मोठा व्यवसाय निर्माण झालेला दिसतो. याचंच स्वरूप आता डिजिटल तंत्रज्ञानाने जे बदललं ते असं झालं की लेखक आता लिहिल्यानंतर तो थेट तंत्रज्ञानाचा वापर करून लिहू शकतो. म्हणजे मोबाईलवर लिहू शकतो, कॉम्प्युटरवर लिहू शकतो आणि त्याला छपाईची गरज नाही आहे, तर तो थेट या माध्यमातून प्रकाशित करू शकतो. मग तो ब्लॉग सुरू करू शकतो आणि आपल्याला आपलं लेखन हे आवडतं की नाही हे जज पण करू शकतो.
तर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे आपलं लिखाण जे आहे ते पोचवू शकतो. आणि त्याचप्रमाणे मग त्याच्यामधनं जर पुस्तक करायचं झालं तर पुस्तक करणे हा एक ऑप्शन आहे. त्यातही तंत्रज्ञान बदललेलं आहे. पूर्वी 1000, 3000, 5000 अशी आवृत्ती निघायच्या आणि जास्त आवृत्त्या म्हणजे जास्त प्रती काढाव्या लागायच्या, कारण प्रॉफिटेबल व्हायला पाहिजे म्हणून. पण आता तुमची मागणी किती आहे त्याप्रमाणे प्रिंट ऑन डिमांडची टेक्नॉलॉजी आली. त्यामुळे अगदी 50 प्रती काढण्यापासून सुद्धा पुस्तकं प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. आणि त्याचप्रमाणे एकीकडे हे मोबाईल आल्यानंतर तर संपूर्ण तंत्रज्ञान बदललं आणि संपूर्ण मजकूर किंवा आपला कंटेंट हा थेट मोबाईलवरती आपल्याला वाचता पण यायला लागला किंवा ऐकता पण यायला लागला. तर वाचता प्रामुख्याने येतोय तो ई-बुक्सच्या तंत्रज्ञानामुळे. आणि अतिशय सहजपणे तुम्ही लिहिलेलं जे टेक्स्ट आहे ते ई-पब सारख्या माध्यमातून आपण ई-बुक पब्लिश करू शकतो आणि ते ॲमेझॉन किंवा अनेक अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही स्वतः पब्लिश करू शकता. त्यामुळे एक सेल्फ पब्लिशिंगची एक लाट आली. म्हणजे वर्डप्रेससारखे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा या सगळ्यातून तंत्रज्ञानाचा वापर करून ज्यांनी हे शिकलं त्यांना आपल्याला जर अभिव्यक्त व्हायचं असेल, आपल्या कविता असतील, आपल्या कथा असतील, कादंबऱ्या असतील, तर त्या स्वतः प्रकाशित करण्याकडे काही लेखकांनी आघाडी घेतली आणि त्यातून मधला जो प्रकाशक हा भाग होता तो त्याचं महत्त्व त्या मानाने कमी झालं. पूर्वी काय व्हायचं, पूर्वी आपलं पुस्तक प्रकाशित करायचं झालं तर पुणे मुंबईतल्या प्रकाशकांकडे लेखकांना खेटे घालावे लागायचे आणि मग ते प्रकाशक वर्षानुवर्ष ती फाईल ठेवायचे आणि त्यानंतर पुस्तक कधीतरी ते प्रकाशात यायचं आणि ते लोकांपर्यंत पोचायचं. त्याच्यासाठी लेखकाला खूप संयम बाळगावा लागायचा. पण हा प्रकाशक आता सेल्फ पब्लिशिंगच्या जमान्यामध्ये तुम्हाला जर प्रकाशक मिळाला नाही तर तुम्ही स्वतःच पब्लिश करू शकता पुस्तक, लोकांपर्यंत पोचवू शकता, त्यांना आवडतं की नाही ते बघू शकता. एवढंच नाही तर काही लेखक आहेत ज्यांनी आपली स्वतःची एक काय म्हणूया वाचकांची किंवा पुढे ऐकणाऱ्यांची अशी एक वर्ग निर्माण केलेला आहे की जो तुमचं लिखाण आवडणारा वर्ग हा तुमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करतो किंवा तुमच्या ब्लॉगला सातत्याने व्हिजिट करतो. या सगळ्यांना नोटिफिकेशन्स दिली जाऊ शकतात आणि त्यातून तुमचं लिखाण हे एका विशिष्ट वर्गापर्यंत पोचलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे एक आपला वर्ग निर्माण करणं हे लेखकाचं महत्त्वाचं ह्या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झालेलं आहे. त्यामुळे ई-बुक्स असतील किंवा त्याच्या पुढचा टप्पा आहे तो म्हणजे ऑडिओ बुक्स आली. ऑडिओ बुक्सच्या क्षेत्रामध्ये मी जास्त काम करत असल्यामुळे ऑडिओ बुक्सचं तर माध्यम जे आहे ते हे 2000 नंतर मोठ्या प्रमाणावरती आलं आणि पुस्तकं वाचणं हे त्या मानाने अवघड जातं, वेळ नसतो. पण प्रवासामध्ये पुस्तकं वाचता येत नाहीत तर प्रवासात पुस्तकं ऐकता येतात आणि त्यातून ऑडिओ बुक्स ह्या कल्पनेचा जन्म झाला. कारण तंत्रज्ञानामुळे ऑडिओ बुक्स ही तुम्हाला मोबाईलवरती साठवता येऊ शकली. त्या मानाने व्हिडिओ तंत्रज्ञानापेक्षा ऑडिओ बनवणं हे सोपं असल्यामुळे कुणीतरी ते पुस्तक चांगल्या अभिवाचकांनी वाचलं पूर्ण पुस्तक तर ते तुम्ही प्रवासात ऐकू शकता, तुम्ही काम करताना ऐकू शकता. ही सहज सुलभता झाली. त्याच्यामुळे मला जो पुस्तक वाचण्यासाठी जो वेळ काढायला लागायचा तो वाचू लागला आणि त्याच्यातनं ऑडिओ बुक्सचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलं. विशेषतः 2005 साली स्टोरीटेलने एक वेगळ्या प्रकारची कल्पना मांडली की ग्रंथालयासारखं, लायब्ररीसारखं तुम्हाला मोबाईलवरती पाहिजे तितकी पुस्तकं एका विशिष्ट वर्गणीमध्ये ऐकता येऊ शकतात. किंवा काही ठिकाणी ऑडिओ बुक्सच्या याच्यामध्ये कसं आहे की पुस्तकं तुम्ही ज्याप्रमाणे विकत घेता त्याचप्रमाणे तुम्ही ऑडिओ बुक ही डाउनलोड करू शकता, ती विकत घेऊ शकता आणि पाहिजे तेवढी ऑडिओ बुक्स किंवा ई बुक्स तुम्ही किंडलसारख्या माध्यमातून असेल किंवा स्टोरीटेलचे रीडर आहे त्या माध्यमात असेल तिथे साठवू शकता आणि त्याच्यामधनं तुम्ही लोकांपर्यंत केव्हाही पाहिजे तेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती वाचू किंवा ऐकू शकता. तर वाचणं आणि ऐकणं हे दोन्ही या तंत्रज्ञानामुळे खूप सहज सोपं झालं आणि म्हणूनच लेखकांना आता खूप मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. पूर्वी एका प्रकाशकाकडे जावं लागायचं. तो प्रकाशक तुम्हाला त्याच्या सोयीनुसार, त्या मागणीनुसार तो प्रकाशामध्ये
आणायचा. आता तुम्ही स्वतःलाच प्रकाशित करू शकता. यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मचं तर ध्येय हेच आहे की तो प्लॅटफॉर्म काय म्हणतो तर ब्रॉडकास्ट युअर सेल्फ, हे त्यांची टॅगलाईन आहे. त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं जी अभिव्यक्ती आहे ती ब्रॉडकास्ट करण्यासाठी एवढ्या मोठ्या संधी आता उपलब्ध झालेल्या आहेत. मग तुम्ही लेखन करत असाल तर तुम्ही सेल्फ पब्लिशिंग करू शकता. तुम्ही जर चांगले बोलत असाल तर तुम्ही पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना संपर्क साधू शकता किंवा बोलू शकता. पॉडकास्टचं एक वेगळं जगच निर्माण झालेलं आहे. स्पॉटिफायसारखी कंपनी जी आहे त्याचे हजारो लाखो मेंबर्स आहेत ज्याच्यात फक्त पॉडकास्ट हे चालतात. गाण्याप्रमाणेच पॉडकास्ट हे रेग्युलर ऐकणारे लोक आहेत. याच पद्धतीने स्टोरीटेलवरती पण पॉडकास्ट हे रिलीज करता येऊ शकतात. फ्री प्लॅटफॉर्म आहे तसेच पेड पण प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजे कंटेंट खरेदी करणारे पण वाचक आहेत, त्याचप्रमाणे मोफत ऐकणारे पण लोक आहेत. हा आपला चॉईस आहे की आपण कुठल्या प्लॅटफॉर्मवरती हजर राहायचं आणि लोकांपर्यंत पोचवायचं. लेखकाला काय हवं असतं तर लेखक प्रामुख्याने लिहितो तेव्हा तो कुठल्या तरी एका वाचक वर्गाला डोळ्यासमोर धरून लिहितो. त्या वाचक वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी जास्तीत जास्त केला पाहिजे. एक स्वतःचा वर्ग निर्माण करता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे जे कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत, मग यूट्यूब असेल, फेसबुक असेल किंवा स्पॉटिफाय असेल, हे OTT प्लॅटफॉर्म्स असतील, ॲमेझॉनचं ऑडिबल असेल किंवा ॲमेझॉनवरती सेल्फ पब्लिशिंग असेल, स्टोरीटेल असेल, अशा प्रकारचे शेकडो प्लॅटफॉर्म्स आता हळूहळू निर्माण होत आहेत. आणि एकच कंटेंट तुम्ही सर्व दुकानांमध्ये किंवा सर्व प्लॅटफॉर्मवरती पण ठेवू शकता. एक्सक्लुझिव्ह, नॉन एक्सक्लुझिव्ह असे त्याचे भाग असतात. लेखकांना विशेषतः लेखकांना जेव्हा आपलं काय आपण लेखन करतोय ते लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर तुम्हाला एक तुमचा विशिष्ट ब्रँड हा तयार करायला पाहिजे. तुम्ही कोणत्या क्षेत्रात लिहिता आहात, त्या क्षेत्रामध्ये उत्सुकता किती जणांची आहे, इतर लेखक कोणते आहेत, जितकं क्युरिओसिटी जागृत करणारं, जितकं आधुनिक नवीन माहिती देणारं अशा प्रकारचं लेखन असेल तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणार आहे. तुम्ही उत्तम लेखक असाल, कादंबऱ्या लिहित असाल तर ह्या कादंबऱ्या तुम्ही पुस्तक प्रकाशित पण करू शकता, त्याचवेळी तुम्ही ऑडिओबुक्स पण प्रकाशित करू शकता आणि त्याचवेळी तुम्ही ईबुक्स पण प्रकाशित करू शकता. आता प्रकाशकांनाही या 3 स्ट्रीम्स, मॉनिटरी स्ट्रीम्स ज्याला म्हणूया, त्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शेवटी हे सगळा व्यवसाय जो आहे तो बेसिकली कंटेंट, उत्तम कंटेंट असेल तर ते कुठपर्यंत दूरपर्यंत पोचू शकतं आणि त्याला चांगली मागणी मिळू शकते. त्यामुळे हा कंटेंट विकण्याचा मुख्य बिझनेस असल्यामुळे आणि तंत्रज्ञानामुळे ते सोयीचं आणि सोपं जात असल्यामुळे लेखकांनी जे मुख्यतः फोकस करायचं आहे, लक्ष केंद्रित करायचं आहे, ते त्याच्या कंटेंटवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि ते कंटेंट क्रिएट करण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी केला पाहिजे. कारण तुम्हाला घर बसल्या, जे पूर्वी रिसर्च करण्याकरता लायब्ररीत जावं लागायचं किंवा अनेक पायपीट करावं लागायचे, अनेक संस्थांना भेटी द्याव्या लागायच्या, जगभर फिरायला सुद्धा फिरणारे सुद्धा लेखक होते रिसर्चसाठी, संशोधनासाठी. ते आता तुमच्या मोबाईलवरती पण उपलब्ध झालेली आहे. इतकी प्रचंड माहिती आहे की तुम्ही जगभर त्या पद्धतीने फिरून रिसर्च करू शकता. केवळ मोबाईलमधनं घरात बसून तुम्ही एखादं तुमचं पात्र असेल ते समजा वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा याच्यात फिरत असेल कादंबरीमधनं, तर तिथे प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. तुम्ही घरात बसून तुम्ही तो सर्च मारू शकता, पाहू शकता आणि अनेक कथा, कादंबऱ्या यांना उपयोगी पडणारा संशोधनाचा जो भाग आहे तो तुम्ही मिळवू शकता. त्यामुळे रिसर्च करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान हे उपयोगी पडतं आहे. वेगवेगळ्या भाषांचे कंगोरे शोधण्याकरता किंवा भाषा शिकण्याकरता हे नवीन तंत्रज्ञान उपयोगी पडतं आहे. लिखाणासाठी अनेक प्रकारची सॉफ्टवेअर्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही लिखाण उत्तम करू शकता, त्याच्यासाठी उपयोगी पडू शकते. ज्याला उत्तम लेखक म्हणून डेव्हलप व्हायचं आहे त्याला जर नवीन किंवा ज्येष्ठ लेखकांचे कडनं मार्गदर्शन हवं असेल तर तशा प्रकारच्या कोर्सेस किंवा तशा प्रकारच्या मुलाखती ह्या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला घर बसल्या उपयोगी पडत आहेत. त्यामुळे त्याचाही लाभ घेतला पाहिजे. आणि लिखाण कसं करावं, कथा, पटकथा, कादंबरी कशी लिहावी याच्याबद्दलच्या टिप्स ज्या आहेत त्याही तुम्ही घर बसल्या शिकू शकता. आणि तुम्ही लिहिलेलं जे काही कंटेंट आहे, जे काही मटेरियल आहे ते
कुठल्याही स्वरूपात असेल, कथा, कविता, कादंबऱ्या, नाटकं किंवा आत्ताच्या नवीन तंत्रज्ञानाला उपयोगी असणारे काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या तुम्ही स्वतः प्रकाशित करू शकता किंवा इतर प्रकाशकांमार्फत तुम्ही प्रकाशित करू शकता. एवढा तंत्रज्ञानाचा हा संपूर्ण व्याप हा या डिजिटल तंत्रज्ञानामुळे विकसित झालेला आहे. तर माझं स्पष्ट मत आहे की लेखकांनी याचा जरूर फायदा घेतला पाहिजे. अनेकदा असं होतं की अगदी सुरुवातीला जेव्हा पुस्तक तंत्रज्ञान आलं आणि पुस्तकं खेडोपाड्यापर्यंत पोचायला लागली, तर त्यावेळेला पुस्तकातला किडा म्हणून सुद्धा अनेक लेखकांनी लिहिलेल्या कथांमध्ये आहे की शेती करणारे लोक एखादं खूप वाचायला लागला की पुस्तकातला किडा म्हणून वाया गेला असं म्हणायचे. नंतर टी व्ही आला तेव्हा टी व्ही खूप पाहणारे लोक आहेत त्यांच्याबद्दलचं तसं बोललं जायचं. त्यानंतर इंटरनेट आलं तेव्हा इंटरनेट वेळ घालवतात म्हणून त्या पद्धतीची टीका झाली. तेव्हा नवीन तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा ते नाकारण्याकडे कल असतो. पण तो जर नीट स्वीकारला, म्हणजे त्याच्यामध्ये व्यसन लागून त्यातच रममाण होणारे लोक आहेत, पण त्याचा उत्तम वापर करणारे सुद्धा लोक आहेत. त्यामुळे ज्ञान हे असंच दुधारी असतं की तुम्ही ते चाकूनी खूनसुद्धा केला जाऊ शकतो किंवा स्वयंपाकसुद्धा केला जाऊ शकतो. तुम्ही कसा वापर करता त्या तंत्रज्ञानाचा ह्याला महत्त्व आहे. त्याप्रमाणे आपल्याकडे इतकी उपलब्धता आहे तर ह्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आपण 60-70च्या दशकातल्या लेखकांपेक्षा अतिशय भाग्यशाली आहोत. मला आठवतंय की गेल्या शतकामध्ये म्हणजे प्रामुख्याने जी मोठा समस्या होती ती होती स्केअरसिटीची. साधनांची उपलब्धता खूप कमी होती. त्यामुळे लोकांपर्यंत साहित्य पोचवण्याकरता प्रदर्शनं आणि चळवळी या कराव्या लागल्या. पुस्तक प्रदर्शनं गावोगावी भरावी लागायची. लोकांना वाचा वाचा म्हणून सांगावं लागायचं. आता उलटं झालं आहे. आता साधनं इतकी झाली आहेत, ॲम्पल झालं आहे. ॲम्पल हा प्रॉब्लेम आहे. खूप सगळ्या गोष्टी आपल्याला सहजपणे उपलब्ध झाल्या आहेत म्हणून त्याची किंमत राहिलेली नाही आहे. पण या सर्व साधनांचा जर योग्य पद्धतीने वापर केला आणि ह्याच्यामधनं मला जे हवं आहे ते मी निवडीन, मी वेळ घालवणार नाही आणि मला जे हवं आहे ते साध्य करीन, तर तुम्हाला घर बसल्या हे सगळं सोपं झालं आहे. तर थोडंसं अधिक क्युरिओसिटी दाखवून या तंत्रज्ञानाचा नीटपणे वापर करून जर आपण अंगीकारलं ते आणि एक लेखक म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारा नव्या युगातला लेखक म्हणून मी विकसित झालो, तर मला स्काय इज द लिमिट एवढ्या गोष्टी आहेत. पण त्यासाठी तुमचं लेखन हे तेवढ्या टॅलेंटचं पाहिजे, कारण स्पर्धा पण वाढलेली आहे. त्यामुळे तुम्ही जास्त सखोल कसं लिहू शकाल, जास्त अभ्यास कसा करू शकाल, नवीन माहिती देणारं काय असू शकेल, इतर जण काय करतायत त्याच्यापेक्षा तुमचं थोडंसं अधिक चांगलं आणि वेगळं कसं असू शकेल, याचा जर अभ्यास केला आणि त्या प्रकारचं कंटेंट निर्माण केलं. आता तंत्रज्ञानातनं पुढचा पण एक भाग तयार झाला आहे. तो म्हणजे तुम्ही याचं पण रिसर्च करू शकता की तुम्हाला लाईक्स किती मिळाले, तुमचं आवडलं किती जणांनी, त्यानंतर किती लोकांपर्यंत ते पोचतं आहे. त्याच्यामुळे त्याच्यानुसार जरी आराखडा केला की कुठल्या विषयांना मागणी आहे बाबा, आपल्याला आवडणारे कुठले विषय हे लोकांपर्यंत पोचत आहेत, कुठल्या कंटेंटला लोक पैसे देऊन ते कंटेंट कन्झ्युम करतायत, तर याचा जर अभ्यास केला तर तुमचं लिखाण हे अधिक समृद्ध, अधिक चांगलं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारं असं करता येऊ शकेल. शेवटी आपण जेव्हा लेखन करतो तेव्हा सुरुवात होते ती एक छंद म्हणून होते. या छंदाचं रूपांतर पुढे जर व्यवसायात करायचं असेल तर व्यावसायिक पद्धतीने आपल्याला शिस्त बाळगून नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून हे लिखाणाला गंभीरपणे घेऊन कंटेंट निर्माण करावं लागतं. हा पुढचा काळ आहे तो उत्तम कंटेंटचा काळ आहे, नॉलेज प्रोसेसिंगचा काळ आहे. तर या काळाला सामोरं जात असताना आपण अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या समृद्धीसाठी, आपल्या व्यावसायिक वाढीसाठी आणि आपलं लेखक म्हणून घडण्यासाठी करूया असं मला वाटतं. धन्यवाद सर. छपाई तंत्रज्ञानापासून ते आता पॉडकास्ट OTT पर्यंतच्या बदलत्या तंत्रज्ञानाचा आपण थोडक्यात पण सविस्तर आढावा घेतला. या न रोखता येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वारूचा आधार घेऊन आपली प्रत्येक सृजनशील निर्मितीने छापील स्वरूपात, ई बुक स्वरूपात, ऑडिओ बुक स्वरूपात आणि प्रत्येक डिजिटल माध्यमाच्या स्वरूपात
होणाऱ्या बदलांसाठी सज्ज व्हायला हवे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण जो मांडला तो हा की साधनांची उपलब्धता नसल्याने ग्रंथ चळवळी, वाचन चळवळी गावोगावी आणि शहरोशहरी चालवल्या जात होत्या. मात्र आता साधनांच्या अतिउपलब्धतेमुळे आपल्या आशयातील वेगळेपण काय, त्याचा दर्जा किती उत्तम आहे आणि प्रेक्षकांची, वाचकांची काय अपेक्षा आहेत, काय प्रतिक्रिया आहेत याचे अत्यंत महत्त्वपूर्ण असं विश्लेषण ध्यानात घेऊन अभ्यास करून आपली नवनिर्मिती मांडण्याची गरज आहे. लेखनाला छंदातून व्यावसायिकतेकडे न्यायचे असेल तर विचारही व्यावसायिक करायला हवा, असे महत्त्वपूर्ण विचार आपण या परिसंवादामध्ये मांडले. त्याबद्दल आपले अत्यंत धन्यवाद. परिसंवादातील चौथा आणि शेवटचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे संवादाची आधुनिक माध्यमे सृजनशील निर्मितीला सहाय्यक आहेत की अडथळे. हा विषय मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर समीरन वाळवेकर यांना. डॉक्टर समीरन वाळवेकर यांनी वाणिज्य क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त करून माध्यम आणि पत्रकारिता यामध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सुमारे 35 वर्षांचा प्रत्यक्ष कार्याचा त्यांना अनुभव आहे. संपादक, राजकीय विश्लेषक, अभ्यासक, संशोधक म्हणून त्यांनी या विषयांवर अनेक वेळा भाष्य केलं आहे. लेखक, दिग्दर्शक, मुलाखतकार, सूत्रसंचालक आणि निर्माता म्हणून त्यांनी विविध भाषेतील वाहिन्यांवर काम केलं आहे. दूरदर्शनबरोबरच अल्फा मराठी, झी नेटवर्क, झी न्यूज, NDTV, साम TV, स्टार TV, सह्याद्री अशा नामवंत वाहिन्यांबरोबर त्यांनी काम केलं आहे. UGC, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, MIT पुणे, पुणे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा आणि या व्यतिरिक्त विविध राज्यातील विद्यापीठांमध्ये आणि शासकीय स्तरावरील समित्यांवर त्यांनी सल्लागार, मार्गदर्शक म्हणून काम केलं. विविध शैक्षणिक आणि मनोरंजक कार्यक्रमांची त्यांनी यशस्वी निर्मिती केली आहे. याबरोबरच सर्वोत्तम शैक्षणिक टेलिव्हिजन कार्यक्रम निर्मितीच्या राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला. मी आदरणीय समीरन वाळवेकर यांना विनंती करतो की त्यांनी या विषयासंदर्भात आपले विचार आपल्यासमोर मांडावेत. नमस्कार. आजच्या या परिसंवादाचा जो विषय आहे भाषा साहित्य आणि संवादाची नवतंत्रज्ञानं, आणि त्यातला जो उपविषय आहे की संवादाची आधुनिक माध्यमं ही सृजनशील निर्मितीला, कोणत्याही निर्मितीला सहाय्यक ठरतील का अडथळे ठरतील. या विषयाला सुरुवात करताना 2 गोष्टी प्रामुख्याने मला या मर्यादित वेळेत स्पष्ट करायच्या आहेत. त्या म्हणजे ज्याला आपण कन्व्हर्जन्स ऑफ मीडिया म्हणतो, म्हणजे माध्यमाची परिवर्तनशीलता ही ज्या काळामध्ये आपण अनुभवलेली आहेत मागच्या 20 वर्षामध्ये, ती झपाट्याने बदलत आहेत. संवादाच्या किंवा कम्युनिकेशनच्या कुठल्याही पद्धतीमध्ये सगळ्यात जर काही महत्त्वाचं असेल, आम्ही माध्यमकर्मी जे मानतो तो म्हणजे आशय, ज्याला आपण कंटेंट म्हणतो, तो सगळ्यात महत्त्वाचा. तांत्रिकदृष्ट्या तो आशय लोकांपर्यंत पोचवण्याकरताची जी माध्यमं आहेत ती बदलत जातात, विकसित होत जातात. आपल्या देशामध्ये 1959 पर्यंत आकाशवाणी आणि वर्तमानपत्र ही 2 माध्यमं अनभिषिक्त होती, म्हणजे सर्वोच्च स्थानावर असलेली आणि एकमेव द्वितीय, याच्यापेक्षा वेगळं माध्यम नव्हतं. जे होतं ते फक्त रंगभूमीचं किंवा चित्रपटांचं होतं. सर्वसामान्यांना रोज रंगभूमी आणि रोज चित्रपट बघणं शक्य नव्हतं, पण आकाशवाणी रोज बघता यायची, ऐकता यायची आणि वर्तमानपत्र रोज वाचता यायची. हा काळ 59 नंतर जेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं त्यानंतर, आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा 1972 2 ऑक्टोबरला दूरदर्शन आलं, त्याच्यानंतर झपाट्याने बदलला. चित्रपटसुद्धा बदलत होता. ब्लॅक अँड व्हाईटमधून तो कलर होत होता, त्याच्यानंतर त्याचं गेज बदलत होतं. 35 mm 16 mm वरनं तो 70 mm गेला, त्याच्यानंतर सिनेमास्कोप झाला, जागतिक पातळीवर डिजिटाईज झाला, आणि हे चित्रपटाचं जे प्रोग्रेशन होतं ते रसिकांनी डोक्यावर घेतलं. वर्तमानपत्रातही बदल झाले, प्रत्येक माध्यमात बदल झाले. FM वाहिन्या आल्या, आकाशवाणीची अनेक केंद्र सुरू झाली, अनेक भाषात आकाशवाणी आली, आणि 72 नंतर तर दूरदर्शन आलं. ते 20 वर्ष महाराष्ट्रात मुंबई दूरदर्शन आणि त्या राज्यामधलं त्या भाषेतलं दूरदर्शन हे अनभिषिक्त सम्राट होतं. 1992च्या आखाती युद्धानंतर मात्र ही परिस्थिती बदलली, आणि
त्यानंतर खाजगी वाहिन्या दूरदर्शनच्या क्षेत्रामध्ये अवतरल्या, आधी बातम्यांच्या स्वरूपात आणि नंतर मनोरंजनाच्या स्वरूपात. हे सांगायचं कारण असं की संवादाची, म्हणजे ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो, या कम्युनिकेशनची माध्यमं बदलली, त्याची आशय सांगायची भाषा बदलली. भाषेचं स्वरूप आपण 2 परिप्रेक्ष्यामध्ये बघायला पाहिजे. भाषा म्हणजे जी आपण बोलतो ती भाषा, मराठी, हिंदी, इंग्लिश या प्रकारची भाषा, आणि भाषा म्हणजे संवादाची भाषा, जी त्या फॉर्मशी निगडीत असते, जी त्या माध्यमाशी निगडीत असते आणि अर्थातच तंत्राशी निगडीत असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना काही मोजके मुद्दे मला आजच्या मोजक्या दिलेल्या वेळामध्ये आपल्यापुढे मांडायचे. मुळातच ही भाषा, ही साहित्याची भाषा आपण जी म्हणतो, साहित्यामध्ये ज्या भाषेचा आपण वापर करतो ती वेगळी, आणि तंत्राची भाषा जी माध्यमामधून आपण आपल्या टार्गेट ऑडियन्स पुढे, म्हणजे श्रोत्यांपुढे किंवा दर्शकापुढे मांडतो, ती भाषा वेगळी. आता ही भाषा प्रत्येक माध्यमाची वेगळी असते. जसं रेडिओवर ऐकू येणाऱ्या किंवा बोलल्या जाणाऱ्या शब्दाचं सर्वात जास्त महत्त्व आहे. टेलिव्हिजन ही दृश्यात्मक भाषा बोलणारं माध्यम आहे, किंबहुना टेलिव्हिजन हे व्हिज्युअलचं म्हणजे दृश्याचं माध्यम मानलं जातं. आणि आता सोशल मीडियामध्ये सगळी माध्यमं एकवटलेली आहेत. त्याच्यामध्ये व्हिडिओ असू शकतो, त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स असू शकतात, त्याच्यामध्ये लिहिलेला कंटेंट असू शकतो, त्याच्यामध्ये बोलला गेलेला कंटेंट असू शकतो. थोडक्यात सोशल मीडियाच्या आगमनानंतर मागच्या 5 वर्षामध्ये संपूर्ण माध्यमांचं मांडणीचं स्वरूप बदललं, त्यांचं ग्रामर बदललं, त्यांची निर्मिती तंत्र बदलली, त्यांचा आशयही बदलला. कित्येक वेळा असं होतं, आशय कायम राहून सुद्धा माध्यमांचं एक डिझाईन करताना तंत्रज्ञान वेगळं असल्यामुळे त्याच्या मांडणीचं स्वरूप तांत्रिकदृष्ट्या बदलतं. याचा अर्थ असा की आपण एखादा मेसेज, कुठल्याही कम्युनिकेशनच्या भाषेमध्ये मेसेज हा त्या माध्यमातून म्हणजे मीडियममधून टार्गेट ऑडियन्स पुढे पोचवायला लागतो. मेसेज एकच असतो, त्याची भाषा त्या तंत्रानुसार आणि माध्यमानुसार बदलत जाते. कित्येक वेळा आपण बघतो की जाहिरातीमध्ये दृश्य तीच असतात, पात्र तीच असतात, त्यांच्या तोंडी बोलले गेलेले संवाद डब केलेले असतात, म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये घातलेले असतात. त्यामुळे कित्येक वेळेला ओठांच्या हालचाली जुळत नाहीत. हा झाला तांत्रिक गोष्टीमधला मधला मार्ग. कमी खर्चामध्ये जर जास्त प्रकारच्या लोकांपुढे जास्त भाषांमध्ये जायचं असेल तर हा मार्ग. पण प्रत्येक माध्यमाचं ज्याला आपण टेकिंग म्हणतो, म्हणजे तंत्रामध्ये ती भाषा, त्या भाषेमध्ये त्या माध्यमातला मेसेज बसवणं म्हणतो, ते शूटिंग असेल, रेकॉर्डिंग असेल, त्याचं एक ग्रामर असतं, त्याचं एक व्याकरण असतं. हे व्याकरण बदलतं. रेडिओकरता लिखाणाची पद्धत वेगळी असते, शब्दांची मांडणी वेगळी असते. बोललं जाणं, वाणी, उच्चार आणि वाचिक अभिनय हा रेडिओच्या माध्यमात जास्त येतो. दूरदर्शन किंवा टेलिव्हिजन चॅनल्समध्ये बातम्या असतील किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम, मालिका, सिरियल्स किंवा टेलिव्हिजनवर सादर होणारी नाटकं असतील, याच्यामध्ये मांडणीचं स्वरूप वेगळं असतं. चित्रपटात ते आणखी वेगळं असतं. ज्याला आपण एक लार्जर दॅन लाईफ, म्हणजे आपल्या प्रचंड मोठ्या पडद्यावर दिसणारी कॅरेक्टर्स ही लार्जर दॅन लाईफ असतात. टेलिव्हिजनच्या छोट्या स्क्रीनवर दिसणारी ही शॉर्टर दॅन लाईफ असतात. आणि रंगमंचावर दिसणारी ही रिअल लाईफ, जिवंत जिती जागती पात्र आपल्यासमोर बोलत असतात. माध्यमांचं हे वेगवेगळं स्वरूप बघितलं की मग आपल्याला आशय मांडणीचे जे काही विविध प्रकार असतात किंवा आशय मांडणीमध्ये जे बदल करावे लागतात ते लक्षात येतील. मराठी भाषेविषयी बोलायचं झालं तर मराठी भाषेचा वापरसुद्धा या सगळ्या तंत्रांमध्ये, या सगळ्या माध्यमांमध्ये अगदी वेगळा होतो. आज तो चांगल्या पद्धतीने होताना दिसतो का? तर खेदाने मला असं म्हणावंसं वाटतं की मराठी भाषेचा वापर आजच्या या बहुमाध्यमांमध्ये योग्य पद्धतीने होताना दिसत नाहीत. म्हणजे काय? तर मराठी भाषेचं उच्चारण ते नीट होताना दिसत नाही. कोणी म्हणेल मग त्याच्याकरता एक काही स्टँडर्ड मराठी, ज्याला आपण म्हणतो की एक मराठीचं आदर्शवत स्वरूप हे काय असावं किंवा कसं नसावं याच्याविषयी आपल्याकडे एकमत नाही. पण तरीसुद्धा जी सर्वमान्य मराठी भाषा आहे, ज्याला आपण शुद्ध, स्वच्छ अशी मराठी भाषा म्हणतो, ती नीट स्वरूपात बोलली जाणं ही जी माध्यमांची गरज आहे ती सुद्धा दुर्दैवाने आज पाळली जात नाही. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला दिसतं की शब्द भांडार तरुण पिढीतल्या मुलांचं हे फार अपुरं दिसतं. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या कॅमेऱ्यावर बोलणारी जी दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरची नवीन मुलं किंवा नवीन पिढी आहे, त्यांना शब्दच सुचत नाहीत. हे माध्यम काही पाठांतर करून नाटकासारखं बोलायचं माध्यम नाही. त्यामुळे शब्द जर सुचले नाहीत तर मग हे, जे, ते, काही, याची, त्याची असं विनाकारण येणारे शब्द हे आपल्याला बातम्यांमध्येही दिसतात. मालिकांमध्ये तसं करून चालत नाही. मालिकांमध्ये दिलेले संवाद पाठ करायला लागतात.
पण ते सुद्धा जर नीट बोलता आले नाहीत तर इतर आपल्याला सुचलेले शब्द मध्ये घुसवले जातात. त्यांनी त्या भाषेचा डौल, भाषेचा बांध, भाषेची बांधणी, पोत हा सगळा ढासळून पडतो. पूर्वीच्या नाटककारांची वाक्य तुम्ही जर बघितलीत, मोठे मोठे नाटककार कुसुमाग्रज शिरवाडकर असतील, कानेटकर असतील, त्यांच्या नाटकातला एक शब्द जर इकडे तिकडे वाक्यातला झाला तर त्या संपूर्ण वाक्यांचा, त्या डायलॉगचा, त्या संवादांचा बॅलन्स निघून जायचा. त्याच्यामुळे कलाकारांना, अभिनेत्यांना खूप काळजी घेतली जायची. मराठी भाषा ही तंत्र कितीही जरी विकसित झाली तरीसुद्धा स्पष्ट, शुद्ध आणि व्याकरणाच्या नियमांनुसारच बोलली गेली पाहिजे. किंबहुना तिच्या अनेक पोटभाषा असतील, अनेक बोलीभाषा असतील, त्या बोलीभाषेमध्ये जर आपण काम करत असलो तर आपल्याला हे त्या बोलीभाषेमध्ये बोललं तर चालू शकतं. पण ज्याला आपण एक स्टँडर्ड मराठी म्हणतो, एक अतिशय सर्वमान्य अशी मराठी म्हणतो, त्या मराठीमध्ये बोलायचं झालं तर हे नियम पाळले गेलेच पाहिजेत. याचा पुढचा मुद्दा म्हणजे संस्करण, संपादन आणि संकलन. मी मुद्दाम हे मुद्दे आधी घेतो आहे त्याचं कारण संवादाची आधुनिक माध्यमं जी आहेत त्याच्या सृजनशील निर्मितीवर काय परिणाम होतो तो या सगळ्या माध्यमातल्या घटकांमुळे तो प्रतिकूल किंवा अनुकूल परिणाम होत असतो. तर कुठल्याही गोष्टीचं व्याकरण वेगळं असतं. दूरदर्शनच्या व्याकरणामध्ये जेव्हा तुम्ही बातम्यांच्या व्याकरणात काही शूटिंग करता तेव्हा त्याचं संपादन, संकलन वेगळ्या पद्धतीने होतं. त्यातसुद्धा शब्दांचं हे संपादन असतं, दृश्यांचं हे संकलन असतं. हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याचेही नियम आहेत. कुठल्या शॉटनंतर कुठला शॉट जात नाही, कुठल्या शॉटनंतर कशा प्रकारचे शॉट्स घ्यावे लागतात, हे बातम्यांचे नियम वेगळे आहेत, चित्रपटाचे वेगळे आहेत, माहितीपट डॉक्युमेंटरीचे वेगळे आहेत. ह्या सगळ्या तांत्रिक पसाऱ्यामध्ये एकूणच आशय हा हरवून जाता कामा नये. त्या आशयाशी अत्यंत सुसंबद्ध असं तंत्रही असलं पाहिजे, त्याचं टेकिंग म्हणजे त्याचं निर्मिती मूल्य असली पाहिजेत आणि संपादन, संकलनसुद्धा असलं पाहिजे. आता याच्यानंतर ज्याला आपण निर्मितीची भाषा म्हणतो ती भाषा आणि आपली बोली लेखी भाषा ही अगदी वेगळी. निर्मितीच्या भाषेमध्ये असं म्हणतात, सगळ्यांना माहिती आहे की जे कित्येक हजार शब्द सांगू शकत नाहीत ते एक फोटोग्राफ सांगू शकतो, आणि 100 फोटोग्राफ सांगू शकत नाही ते एक 4 सेकंदाचं चलत ऑडिओ व्हिज्युअल दृश्य, दृकश्राव्य माध्यमातलं एखादं व्हिडिओ क्लिप किंवा चित्रपटातली एखादा शॉट हे सांगू शकतो. ही जी माध्यमाची ताकद आहे ती प्रत्येक माध्यमानुसार बदलते. रेडिओच्या माध्यमाची म्हणजे दृक माध्यमातली ताकद आहे शब्द, जो तोंडातून उच्चारला जातो, त्या भाषेचा डौल घेऊन येतो, तो शब्द, अक्षर हे त्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. दूरदर्शनच्या किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या बाबतीमध्ये दृश्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिथे दृश्य आधी बोललं पाहिजे आणि भाषा, बोली किंवा लेखी ही त्याच्या मागून, म्हणजे दुय्यम महत्त्व हे बोललं जाण्याला आहे. जे आहे ते तुमच्या दृश्यातनं आधी मांडा आणि त्याच्याबरोबरच भाषेलाही तितकंच महत्त्व आहे, पण भाषा ही काही क्षणांनंतर येते. चित्रपटामध्ये हे संपूर्णपणे दिग्दर्शकावर अवलंबून आहे, कारण तो या माध्यमाचा कप्तान आहे, तो या माध्यमाचा प्रमुख आहे. चित्रपटामध्ये सुद्धा व्हिज्युअल जास्त बोलावं आणि कमीत कमी संवाद किंवा भाषेवर अवलंबून राहता यावं अशी एक आदर्श परिस्थिती असावी अशी अपेक्षा असते. पण आधुनिक चित्रपट निर्मितीमध्ये शब्द, ऐकू येणारे आवाज आणि दृश्य यांचा इतका उत्कृष्ट ताळमेळ असतो की कुठल्या सीनला किंवा कुठल्या दृश्यामध्ये नेमकं महत्त्व कशाला द्यायचं हे तो दिग्दर्शक ठरवतो. ही झाली त्या सगळ्या माध्यमांची, प्रत्येक माध्यमाची शक्तिस्थळं. पण ह्याच्यामध्ये वापरणारं जे सृजनशील मन आहे, या मनाच्या बाबतीमध्ये आपण बोलतो आहोत. त्याचं कारण विषयच हा आहे की सृजनशील निर्मितीला हे जे काही संपूर्ण संवादातले आधुनिक बदल होत आहेत आधुनिक माध्यमांमुळे, हे पोषक आहेत की मारक आहेत? माझं वैयक्तिक मत आहे हे निश्चित पोषक आहेत. याचं कारण असं, तंत्रज्ञान बदलत असतं, ते पुढे पुढे जात असतं. दर 8 किंवा 10 मिनिटांनी, 8 किंवा 10 दिवसांनी त्याच्यामध्ये बदल होतो. कॅमेऱ्यांची पुढची मॉडेल्स येत असतात. संकलनाचं तंत्र बिघडतं. पूर्वीच्या काळामध्ये असं मानलं जायचं की या शॉटनंतर हा शॉट पडायचा नाही. हल्ली संकलनामध्ये सगळे नियम धाब्यावर बसवलेले दिसतात. ज्याला आपण शूटिंगमधला ॲक्सेस म्हणतो, एक्स आणि वाय ॲक्सेस, तो कट केला जातो. कॅमेरा इकडून लावला जातो, तिकडून लावला जातो, क्षणात वर जातो, क्षणात खाली जातो. पूर्वी असं नसायचं. पूर्वी एक काही विशिष्ट प्रकारचं व्याकरण डोक्यात ठेवून शूटिंग केलं जायचं. आजकाल आधुनिक गोष्टीमध्ये असं व्याकरण मानायलाच नवीन पिढी तयार नाही आहे. तेव्हा सृजनशील निर्मितीला यातल्या कुठल्याही तांत्रिक गोष्टीचा अडथळा येऊ शकत नाही किंवा त्यांना ती बांधून ठेवू शकत नाही. आजकालची तरुण पिढी फार सजग आहे. ती जगात काय चाललं हे बघते, त्याचं अवलोकन करते, मनन करते, चिंतन करते. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी अतिशय मर्यादित स्वरूपात चित्रपट बघायला मिळायचे, भारतातलेच बघायला मिळायचे. हल्ली तुम्हाला एका क्लिकवर कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर किंवा तुमच्या टी व्ही स्क्रीनवर जगात 2 दिवसापूर्वी अमेरिकेत रिलीज झालेला चित्रपट तुमच्या घरातल्या टी व्हीवर बघता येतो. ही जी काही सोशल माध्यमं आहेत, मग ते नेटफ्लिक्स असेल किंवा ॲमेझॉन असेल किंवा त्याच्याबरोबर आता भारतातले आलेले अनेक प्लॅटफॉर्म्स असतील, ज्याला आपण OTT म्हणतो, ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म्स, या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला किंवा यूट्यूबवरून सुद्धा
जगात चाललेलं कुठलंही ऑडिओ क्लिप, चित्रपट, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, नाटक हे बघता येतं, वर्तमानपत्र तुम्हाला मोबाईलवर वाचता येतं. यालाच मीडिया कन्व्हर्शन असं म्हणतात. माध्यम परिवर्तनशीलता याचा अर्थ असा की पूर्वी मोबाईल नावाचं यंत्र आपल्या हातामध्ये जे आलं 96-97च्या सुमारास भारतामध्ये आलं, या मोबाईलमध्ये 4-5च गोष्टी होत होत्या. आजच्या काळात मोबाईलमध्ये 60च्या वर ऑपरेशन्स आपल्याला बघायला मिळतात. 72च्या सुमारास आपल्याकडे फक्त दूरदर्शन होतं. आजच्या तारखेला आपल्या भारत देशामध्ये 780च्या वर चॅनल्स म्हणजे वाहिन्या आहेत, ज्याच्यामध्ये वृत्तवाहिन्या आहेत, सांस्कृतिक वाहिन्या आहेत, धार्मिक वाहिन्या आहेत, क्रीडा क्षेत्रातल्या आहेत, गुन्हेगारीच्या आहेत, अनेक वाहिन्या 780च्या वर वाहिन्या आहेत. आणि आणखीन काही महिन्यात म्हणजे मला वाटतं 2021च्या अखेरीपर्यंत हा आकडा 1000च्या वर गेला असेल. या सगळ्या वाहिन्यांच्या गदारोळामध्ये कुठे आशय हरवतोय का? इतकं सगळं बघायला आपल्याला वेळ होतो का? बातम्या 24 तास असतात म्हणजे आपण 24 तास बघत बसतो का? किंवा तसं अपेक्षित असतं का? तर नाही. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा सृजनशील गोष्टींकरता किंवा निर्मितीकरता उपयोग करून घ्यायचा असेल तर यंत्र हे यंत्राच्या जागी आहे. माध्यमांचे तंत्र ही बदलत आहेत क्षणाक्षणाला. त्याला वापर त्याचा कसा करून घ्यायचा हे मानवी मेंदूचं काम आहे. पण तरीसुद्धा समाज माध्यमांवर आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक माणूस हा संपादक झाला आहे. प्रत्येक माणूस, एव्हरीबडी इज अ सिटिझन जर्नलिस्ट, रिपोर्टर झाला आहे, पत्रकार झाला आहे, दिग्दर्शक झाला आहे, निर्माता झाला आहे, डॉक्युमेंटरी मेकर झाला आहे. मला माझ्या मनात आलं तर माझं यूट्यूब चॅनल मी सुरू करू शकतो. मला वाटतं पूर्वी असं नव्हतं. आता तसं झाल्यामुळे सृजनाला जे काही एक नवीन आव्हान मिळालेलं आहे किंवा सृजनाला नवीन संधी मिळाल्या आहेत, त्याचा उपयोग जर सृजनशील मनांनी, क्रियाशील मनांनी करून घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे? 3 गोष्टी करायला पाहिजे. एक तर आपला आशय समृद्ध हवा, त्याच्याकरता आपलं वाचन प्रचंड पाहिजे, मनन पाहिजे, जगात काय चाललंय बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तंत्र समजून घ्यायला पाहिजे. जे माध्यम आपल्याला वापरायचं आहे त्यातल्या सगळ्या तंत्राला अवगत करून घेणं, त्या तंत्राची म्हणून एक भाषा असते ती समृद्ध करून घेणं, तंत्रावर हुकूमत मिळवणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टार्गेट ऑडियन्स. तुम्हाला कोणापुढे जायचं आहे, कशा करता जायचं आहे, नेमकं काय मांडायचं आहे. कम्युनिकेशनमध्ये या 3 गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. सगळ्यात महत्त्वाचा तुमचा संदेश म्हणजे तुमचा आशय समृद्ध हवा. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे कुठल्या माध्यमातून तुम्हाला ते मांडायचं आहे. रेडिओ, TV, वर्तमानपत्र, बाहेरची पोस्टर्स, बॅनर्स, का तुमचं सोशल माध्यम, का चित्रपट, का नाटक, का कविता, काय कशातून तुम्हाला मांडायचं आहे. त्या माध्यमाची म्हणून एक बांधणी आणि जो घाट असतो तो तुम्हाला समजून घेता यायला हवा. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याविषयी तुमची स्वतःची हुकूमत, तुमची कमांड, तुमचा प्रभाव हा किती आहे ते समजून घेऊन त्याप्रमाणे तुम्ही वागायला पाहिजे. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा विचार करताना शेवटी मी एकच सांगेन की तुमची ओरिजिनॅलिटी म्हणजे तुमचं स्वत्व स्वतःच्या भाषेत हे ज्या सृजनशील मनांना मांडायचं असतं त्यांना ही कुठलीही माध्यमं ही मारक कधीच ठरत नाहीत. ती आव्हान जरूर असतात पण शिकून घ्यायची तयारी हवी. त्याचबरोबर तंत्र या माध्यमातलं समजून घ्यायला हवं. आणि आशय हा राजा आहे, कंटेंट इज ऑलवेज किंग. तेव्हा तो आशय तगडा हवा, तो काय मांडायचं हे डोक्यात नक्की हवं. आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटचं म्हणजे दर्शक जो आहे, टार्गेट ऑडियन्स किंवा टार्गेट व्ह्युअर, तो कोण आहे याच्याबद्दलची स्पष्ट कल्पना डोक्यामध्ये हवी. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर भाषा ही फक्त मराठी, हिंदी, इंग्लिश नाही. तिचं व्याकरण फक्त महत्त्वाचं नाही, ते महत्त्वाचं आहेच. आपण आज मराठी भाषेविषयी बोलतो आहोत तर मराठी भाषेमध्ये आपल्याला शब्दसंग्रह चांगला हवा, वाचन पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींमधनं माध्यम कुठलंही निवडा, पण मराठी भाषेत जर काही सृजनशील विचार मांडायचा असेल तर ही बदलती तांत्रिक व्यवस्था त्याच्या आड येणार नाही. ती तुम्हाला मदतच करेल, तुमच्यातला सृजनशील कलाकार जागवेल आणि तो लोकांपर्यंत पोहोचायला मदत करेल. त्याचा अभ्यास मात्र करायला हवा, त्याच्यावर हुकूमत मात्र मिळवायला हवी. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत दिशादर्शक विवेचन आपण केलं. माध्यमातील परिवर्तनशीलतेचा वेग प्रचंड वाढला आहे. प्रत्येक बदलतं माध्यम आपल्यासोबत एक तंत्र, एक व्याकरण घेऊन येतं. ते तंत्र आत्मसात करणं अनिवार्य आहे. मात्र तंत्रामध्ये आशय कुठं हरवून जाऊ नये याची काळजी घ्यावी, कारण आशय हाच राजा आहे. या तंत्रयुगात समृद्ध आशय, तंत्रावर हुकूमत आणि प्रेक्षक कोण आहे याची जाण हीच यशाची गुरुकिल्ली आहे आणि असणार यात काही शंका नाही. परिसंवादात सहभागी झालेल्या सर्व व्यक्तींनी आपला अमूल्य वेळ आणि अमूल्य विचार दिला याबद्दल सर्व मान्यवर वक्त्यांचं मी विश्व मराठी परिषदेतर्फे आभार मानतो. हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे यासाठी हा परिसंवाद ऑनलाईन पाहत असणाऱ्या सर्व मराठी बंधू भगिनींना मी हा परिसंवाद जास्तीत जास्त लोकांना अग्रेषित करावा, पुढे पाठवावा
अशी विनंती करतो आणि आभार मानतो. हा परिसंवाद इथंच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.